नमस्ते. आपल्या सर्वांची शारदोत्सवाच्या दुसऱ्या पुष्पामध्ये सर्वांचे स्वागत आहे. मी रोटरीयन महानंदा सोनटक्के. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते, मला या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्याची संधी दिली. आजच्या या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती व वक्ते ॲडव्होकेट ललिताताई पाटील आहेत. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर ओमप्रकाशजी मोतीपोळे सर, डीजीएन स्वाती हेलकर मॅडम यांची पण प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. तसेच आपल्या झूम मीटिंगसाठी महत्त्वाचा वेळ काढून सर्वांनी या कार्यक्रमासाठी पूर्ण वेळ दिलेला आहे. त्यासाठी सर्वांचे स्वागत स्वागत स्वागत. यापुढील कार्यक्रम सरस्वती वंदनाने सुरू होईल. इथं सरस्वती वंदना घ्यायची सर. धन्यवाद. मंदाताई. धन्यवाद सर. यापुढे मी आमंत्रित करते निर्मला सोमानी यांना, त्यांनी बेस्ट विशेष देतील. निर्मलाताई सोमानी यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभेच्छा द्याव्या. नितीन त्यांना कोहोस्ट करावं. निर्मला सोमानी. डिस्ट्रिक्ट गवर्नर डॉक्टर ओम प्रकाश मोतीपोळे, फर्स्ट लेडी एडवोकेट सविता, डीजीएन स्वाति हेलकर, आज की प्रमुख वक्ता एडवोकेट ललिता जी पाटिल, होस्ट क्लब तथा लीड क्लब के सभी प्रेसिडेंट्स एवं सेक्रेटरीज, जूम के इस सत्र में उपस्थित सभी रोटरियंस, भाइयों और बहनों, सर्वप्रथम मैं हार्दिक अभिनंदन करती हूँ ऑर्गेनाइजर का, जिन्होंने शारदोत्सव के माध्यम से नवरात्रि के शुभ मुहूर्त पर इस कार्यक्रम का आयोजन किए। नारी शक्ति की चर्चा तो हम बहुत करते हैं, किंतु सही मानों में अपने डिस्ट्रिक्ट में मुझे लगता है कि यह हमारा पहला प्रयास है। कोरोना ने मानव जीवन को, अपने जीवन शैली को बदलकर रख दिया। बहुत हानि हुई, किंतु इस सब हानि में कुछ फायदे भी हुए। वह है कि जूम के माध्यम से घर बैठे इतने अच्छे अच्छे वक्ताओं को हम सुन सकते हैं और विचार का आदान प्रदान हुआ है। मुझे यह भी पता चला है कि स्त्री शक्ति का इस शारदोत्सव के माध्यम से उजागर करने वाली एक स्त्री है। दिस इज ब्रेन चाइल्ड ऑफ स्वाति। मैं सभी को नवरात्रि की बधाई देती हूँ और सही मानों में यह एक ज्ञान यज्ञ है। इसमें ज्यादा से ज्यादा लोगों का सहभाग हो, इस दृष्टि से भी प्रयास किया जा रहा है। मैं फिर से रोटरी परिवार की ओर से आज की प्रमुख वक्ता ललिता जी पाटिल का स्वागत करती हूँ और इस पूरे प्रयोजन के लिए मनपूर्वक शुभकामनाएं देती हूँ। धन्यवाद. धन्यवाद ताई, खूपच छान. मी यानंतर स्वाती मॅडम यांना विनंती करतो की शारदोत्सव बद्दल आपण थोडेसे मार्गदर्शन किंवा संकल्पना बद्दल समजावून सांगू सगळ्यांना. नमस्कार. या शारदोत्सवाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आज या ठिकाणी आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ओमप्रकाश मोतीपोळे उपस्थित आहेत, सविता वर्धी आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करते. निर्मलाताईंनी खूपच छान शुभेच्छा दिल्या. तुमच्या इतक्या सुमधुर आवाजातल्या शुभेच्छा ऐकून आमच्या सर्वांचा उत्साह खूप द्विगुणित झालेला आहे. आजचा विषय आहे
महिलांचे हक्क आणि हे पुष्प गुंफणार आहेत ऍडव्होकेट ललिता पाटील. बऱ्याच जणांना असं वाटल्याची शक्यता आहे की हक्क वगैरे काय मागतात, तर मिळालेलेच आहेत, मिळालेले आहेत, पण तरीही त्याच्याबद्दल जाणून घेणं आणि ते कशा अँगलनी ते सुद्धा आपण पाहणार आहोत. काल ललिता पाटील मॅडमशी जेव्हा बोलत होते तर त्या म्हणाल्या की मला सगळीकडे सकारात्मक ऊर्जा भरावीशी वाटते. मी स्वतः सकारात्मक राहते आणि मी ज्यांच्याशी बोलते तिथे तो सकारात्मक विचार, ती ऊर्जा असं म्हणतात भरून जावी आणि त्या योगे सगळ्यांचं जीवन सुखकर समृद्ध व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि अशा भावनेने आजच्या आपल्या वक्त्या हे आजचं सत्र गुंफणार आहे. मला 2 गोष्टी तुमच्या समोर मुद्दाम शेअर कराव्याशा वाटतात. जेव्हा आपण हक्क म्हणतो त्यावेळी रोटरीमध्ये 1989 साली महिलांना प्रवेश मिळाला, म्हणजे प्रवेशाचा हक्क मिळाला. हे सुद्धा हा एक प्रकारचा हक्क आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहतात की यावर्षी आपण खूप छान सुरुवात करतो आहोत की एक चांगलं व्यासपीठ आपण आपल्याला सगळ्यांना व्यक्त होण्यासाठी म्हणून निर्माण करून देत आहोत आणि मला खात्री आहे की ते उत्तरोत्तर खूप चांगल्या पद्धतीने फुलत राहील. हक्काच्या बाबतीत जर दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आपण आता पाहतो की अफगाणिस्तानमध्ये महिलांवर खूप साऱ्याची जी मलालाने चळवळ सुरू केली होती आणि काही चांगलं त्याला स्वरूप आलं होतं, पण गेल्या महिन्यामध्ये आपण पाहतो सगळा रंगाचा बेरंग झाला. महिलांना पूर्वीच्या स्थितीला परत जावं लागतंय आणि त्यासाठी खूप सगळ्यांना आपल्याला प्रयत्न करावे लागणार. तिथल्या महिलांच्या हक्काची जाणीव करून देणं आपल्याला स्वतःला होणं, अशा वेगवेगळ्या घटना आसपास आपल्या सभोवती घडत असतात आणि त्याच्यासाठी जे आपण काम करणार आहोत त्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपले 7 फोकस एरिया, त्याच्या प्रत्येक फोकस एरियामध्ये आपल्याला याच्यासाठी काही ना काही करता येईल. महिलांसाठी पाण्याच्या सुविधा करून देता येतील, महिलांसाठी काही ट्रेनिंगचे प्रोग्राम राबवता येतील, अशा प्रकारच्या व्यासपीठामधून त्यांना एम्पॉवर करता येईल याची खरंच गरज आहे. आणि हे नेमकं कशा पद्धतीने करून देता येईल यासाठीच आपण ललिता पाटील मॅडमना बोलवलेलं आहे. मला खात्री आहे की त्यांचा संवाद तुमच्या मनापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही तो संवाद हृदयामध्ये उजळून तुमचा स्वतःचा आचमन आणखी सकारात्मक करा. मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि नंदाताईंना विनंती करते की पुढील कार्यक्रम सुरू करावा. नंदाताई. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आहेत ऍडव्होकेट ललिता मॅडम. मी त्यांना विनंती करते त्यांनी आपले मार्गदर्शन आम्हास करावे. तत्पूर्वी त्यांची ओळख किंवा परिचय करून देण्यासाठी मी अनघाताई यांना विनंती करेन की त्यांची आपल्याला ओळख करून द्यावी. स्वाती मॅडम नाही. हॅलो, बोला. आय एम ऑडिबल? येस, ऐकायला येत आहे? येते ऐकू येत आहे ना? हो येते, बोला. ओके. गुड इव्हिनिंग एव्हरीबडी फ्रॉम अनघा बर्डे फ्रॉम आरसी कराड. आज शारदोत्सवाचं हे दुसरं पुष्प गुंफलं जात आहे ते एका सुप्रसिद्ध अशा वक्त्या ऍडव्होकेट सौ ललिता पाटील यांच्याकडून. आजच्या पाहुण्या या एमकॉम, LLB, LLM अशा छान शिकलेल्या आहेत आणि त्या व्यवसायाने अर्थातच ऍडव्होकेट म्हणजे कायदेतज्ञ आहेत. शी इज प्रॅक्टिसिंग इन डिस्ट्रिक्ट कोर्ट जळगाव, नाशिक and Amalner Tehsil since 1998, and also she is practicing as central government notary advocate since 2007. In year 2010, she is appointed as member of state level committee for protection of women against injustice. हे खूप महत्वाचं आहे. या त्यांच्या आपल्याला अतिशय क्लिष्ट अशा वाटणाऱ्या क्षेत्रात त्या माहीर आहेतच, पण याबरोबरच वुमन राईट्स या विषयावरती त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने केली आणि खूप मार्गदर्शनही ते केलेलं आहे आणि ते अजूनही करत आहेत. यासोबतच सामाजिक कार्यात सुद्धा त्या अग्रेसर आहेत आणि त्यांनी DED कॉलेज अमळनेर, कमल अक्का पाटील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज अमळनेर, इंटरनॅशनल स्कूल अमळनेर, फ्रोनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप अमळनेर या सर्व ठिकाणी त्यांनी प्रेसिडेंट म्हणून जबाबदारी सांभाळतात आहेत. आणि त्याबरोबरच महिला सक्षमीकरण समिती, महिला दक्षता समिती अशा आणि अनेक समित्यांवरती किंवा ठिकाणी त्या आपला महत्वाचा रोल साकार करत आहेत. मंडळींनो, वुमन एम्पॉवरमेंट या विषयाशी निगडीत असे अनेक कार्यक्रम त्यांनी चीफ गेस्ट या त्यांनी भूषवलेले आहेत आणि अनेक ठिकाणी अत्यंत सकारात्मक असं त्यांनी मार्गदर्शन सुद्धा ठिकठिकाणी त्या करत आहेत.
सोशली आणि इकॉनॉमिकली अंडर प्रिव्हिलेज स्त्रिया आणि मुलं या विषयावर त्यांचा अभ्यास खूप प्रचंड आहे आणि लेक्चरर्सच्या माध्यमातून त्या मार्गदर्शन करत असतात. अशा ललिताताई या पॉलिटिकल क्षेत्रात सुद्धा खूप चांगल्या प्रकारची त्यांची भरारी आहे. पंचायत राज, पंचायत समिती किंवा MPCC अशा ठिकाणी, अशा महत्वाच्या ठिकाणी त्यांनी आपला खूप महत्वाचा असा सहभाग असा खूप छानपैकी नोंदवलेला आहे. असं हे मल्टीटास्किंग व्यक्तिमत्व आज आपल्याला शारदोत्सवाच्या ठिकाणी जे वुमन एम्पॉवरमेंटचा आपण आता हा मुद्दाम उत्सव करतो आहोत, त्या ठिकाणी हे व्यक्तिमत्व लाभलेलं आहे पाहुणे म्हणून, हे खरोखरच खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच ऍडव्होकेट ललिता मॅडमचा हा अतिशय आवडता जो विषय आहे की वुमन राईट्स, महिलांचे हक्क, या त्यांच्याकडूनच आपण ऐकूया. कारण हल्लीच्या काळामध्ये प्रत्येकीला हा विषय अतिशय माहीत असणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ही छानशी ओळख करून देण्याची संधी मला संयोजकाने दिली, त्याबद्दल मी संयोजकांचे सुद्धा खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद ताई. मी आता ललिता मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आपल्या व्याख्यानासाठी शुभेच्छा देतो. नमस्कार. नमस्कार. आर यू देअर? येस. नमस्कार सर्वांना. या नवरात्रीच्या आणि शारदीय उत्सव जो आपण काही कार्यक्रम राबवलेला आहे, जे वेबिनार, जी झूम मीट आपण आयोजन केलेलं आहे, त्या निमित्ताने मी सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करते, आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. खरं म्हणजे शारदोत्सव हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये एक आगळा आणि वेगळा अविभाज्य घटक असतो. मला माहिती आहे, मला आठवतं की लहानपणी शाळेत असताना पासून त्या शारदोत्सव मध्ये काहीतरी वेगळं आगळं करण्याचं, नुसतंच दांडिया खेळणं किंवा उपवास करणं याच्यापेक्षा काही वेगळं काही करता येतं का, हे आम्ही लहानपणापासून ठरवत असायचो. प्लॅन फॉर वर्क अँड वर्क फॉर प्लॅन, असं हे लहानपणापासूनची जी सांगड नवरात्रीची आणि आमची होती ती फार अजब आणि गजब होती आणि ती आजपर्यंत कायम आहे. मागच्या वर्षी सुद्धा कोरोनाचं पेंडेमिक सिच्युएशन असल्यामुळे, म्हणजे वेअर देअर इज अ प्रॉब्लेम देअर इज ऑलवेज सोल्युशन असं म्हणूया वाटलंच तर. म्हणजे एवढं कोविडचं सगळीकडे बंद झालं, पण तरी आम्ही भेटायचं थांबलो नाही. गिव्ह अँड टेक, इट्स अ नॅचरल जस्टिस. देवाणघेवाण जी आहे, विचारांची असेल, आचारांची असेल, ती आम्ही कुठल्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत आणि आताही पोहोचवतोच आहोत. आणि म्हणून जरी कोविड सारखे पेंडेमिक सिच्युएशन वरती मात करून मागच्या वर्षी सुद्धा वेबिनार्स मध्ये आम्ही अटेंडन्स दिलं आणि ह्या वर्षी सुद्धा लकीली आय एम फीलिंग सो फॉर्च्युनेट अबाउट दिस झूम मीट, कारण त्या निमित्ताने मला तुम्हा सगळ्यांना भेटता आलं आणि तुमच्यापर्यंत ज्यांच्यापर्यंत मी पोहोचणार आहे त्या सगळ्यांना मला माझ्या मनातलं नेमकं काय आहे ते हितगुज करण्याची संधी तुम्ही मला दिली. आभार मानणार नाही, बिकॉज वी आर ऑल ह्युमन बीइंग्स अंडर द सेम स्काय. कारण हे विश्वचे माझे घर ही संकल्पना माझ्या मनामध्ये आहे आणि त्याच्यामुळे सगळीच माणसं माझी आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून आभार हा प्रकार माझ्याकडे नाही, कारण परमेश्वराने प्रत्येकाला प्रत्येकाचा रोल देण्यासाठी इथे पाठवलंय आणि तो रोल परफॉर्म करत असताना कोणाच्या आभारात किंवा नाही राहायचं, पण ऋणात नक्की राहायचं. आभार नाही मानायचे, पण ऋण मात्र जपायचे, कारण ऋणानुबंध हे एकदा जुळले की ते लास्ट ब्रीडिंग पर्यंत असतात असं मला वाटतं, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि म्हणून आभार न मानता सगळ्यांचं स्वागत पुनश्च एकदा करते. सगळ्यांना पुनश्च शारदीय नवरात्रोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. नवरात्रीचे जे 9 रंग आपले असतात ते 365 दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये असेच परमेश्वराच्या माध्यमातून उधळत राहो. सगळ्या रंगांचा एक आपल्या आयुष्यामध्ये वेगळा आस्पेक्ट असू देत अशी परमेश्वर चरणी आज प्रार्थना करते. आणि मला जो विषय दिलाय महिलांचे हक्क, त्याच्या बाबतीमध्ये मी आता सुरुवात करते. खरं म्हणायला गेलं तर एक लॉयर म्हणून जगत असताना किंवा त्या प्रोफेशन मध्ये मी असताना मला नेहमीच असा प्रश्न पडतो की महिलांचे हक्क. मी लॉयर आता 20-22 वर्षापूर्वी झाले, 1998 ला मी पास आउट झाले, पण त्याही अगोदर खूप वर्षापूर्वी म्हणजे भारताच्या संस्कृतीमध्ये जर आपण बघितलं तर खूप वर्षांपासून आम्ही या सगळ्या कायद्याच्या याच्यात अडकलेलो आहोत. आणि त्याही पेक्षा जेव्हा कायदा अस्तित्वात नव्हता त्यावेळेला रूढी आणि परंपरा, कारण कायदा कसा तयार झाला, कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स पासून.
या सगळ्या हिच्यापासून जेव्हा कायदा तयार झाला आणि त्याच्याही अगोदर पासून आमच्या महिला जेव्हापासून अस्तित्व ह्या पृथ्वी तलावरती आमचं होतं तेव्हा अतिशय सुंदर असा प्रवास सुरुवातीचा महिलांचा झालाय. त्यावेळेला त्यांनी कोणाकडे मागितलं नाही, कारण मागणं हे माझ्या तत्वात बसत नाही. देणं मात्र आम्ही लागतो. देण्याची गोष्ट असेल तर तो एक जॉय ऑफ गिव्हिंग, तो एक वेगळा आनंद असतो. मागत असताना 10 वेळा विचार आपण करतो. मागायचं का, मागायचं कोणाकडे, कशासाठी, वाय, व्हेन अँड हाऊ. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खूप वर्षापासून मला पडतात. की नवरात्र आली म्हणजे आम्हाला सगळ्यांना वाटतं की आम्ही याच्यावरती प्रबोधन केलं पाहिजे, महिला सक्षमीकरण केलं पाहिजे, महिला सशक्तीकरण केलं पाहिजे, एम्पॉवरमेंट झालं पाहिजे, अपलिफ्टमेंट महिलांची झाली पाहिजे. मला एक कळत नाही, माहित नाही तुमचे विचार माझ्यापेक्षा काय वेगळे असतील असं नाही, पण मला एक आजपर्यंत लक्षात आलं नाही की मुळात आम्ही महिला म्हणून जन्माला आलो आहोत हीच एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे. ही देवानी खूप मोठी अचिव्हमेंट केली, आम्हाला महिलांचा जन्म लाभलाय. कारण महिला म्हणजे ही जगाची जननी आहे. जे कोणी करू शकत नाही पुरुष, ती कामं ह्या जगाची निर्मिती करण्याचं काम आम्हा महिलांकडे दिलंय. ह्या जगाच्या जननी आहोत आम्ही. आणि आम्ही जर का जगाच्या जननी आहोत तर मग आम्हाला मखरात बसवू नका, आम्हाला फक्त तुमच्या बरोबरीने चालू द्या. आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला कोण हक्क देणार? आम्ही जन्माला येताना सगळं घेऊन आलोय की आमचं. तुम्ही देण्याची गरज नाही, आम्ही मागत पण नाही. आणि मी तुम्हाला सगळ्यांना माझी एक हँडफुल रिक्वेस्ट आहे की मागायचं तर कोणाकडेच नाही महिलांनी, कारण आपण ओन क्रिएटिव्ह आहोत, आपलं ओन क्रिएशन आहे. आपण देण्याच्या भूमिकेमध्ये आहोत, घेण्याच्या नाही, मागण्याच्या नाही. वी आर द गिव्हर्स नॉट द टेकर्स. आणि ज्या वेळेला आम्ही गिव्हर्स मध्ये आहोत, मग ती साधी हाऊसवाईफ असेल किंवा ब्युरोक्रेसी मध्ये असेल किंवा आणखी कुठल्या फील्ड मध्ये असेल, ऑलवेज आम्ही गिव्हिंग रोल मध्ये आहोत. आणि म्हणून आम्हाला मागण्याची गरज नाही. कारण ज्या देशामध्ये आम्ही जन्माला आलो आहोत ना, त्या देशामध्ये एक छान असं संविधान आहे, त्याला आम्ही कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. भारताचं कॉन्स्टिट्यूशन, ज्या देशामध्ये आम्ही महिला म्हणून जन्माला आलो, त्या भारत देशाचं कॉन्स्टिट्यूशन ज्यांनी आम्हाला दिलं म्हणजे द फादर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी आम्हाला हे कॉन्स्टिट्यूशन दिलं, द फादर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी कॉन्स्टिट्यूशन देतानाच आम्हाला सगळं बरोबरीने दिलेलं आहे. त्याच्यामुळे मागण्याची गरज नाही. याचा जर का सगळ्या भगिनींनी सखोलपणे अभ्यास केला, त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला कायदा वाचलाच पाहिजे असं नाही, पण आपण ज्या देशामध्ये राहतो, ज्या देशाचं आम्ही नागरिकत्व स्वीकारलेलं आहे, त्या देशामध्ये जी कॉन्स्टिट्यूशन आहे ती सोशल जस्टिसचा आत्मा आहे. कॉन्स्टिट्यूशन इज अ सोल ऑफ सोशल जस्टिस असं म्हटलं जातं. आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन द फादर ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि आपल्या नेशन्स फादर जे आहेत ते गांधीजी आहेत. नेशन्स फादर बापूजींना आपण जे म्हणतो, तर त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की ह्या देशामध्ये 50% जर का महिला आहेत तर त्या महिलांची 50% भागीदारी ही सोडून दिली आणि देश सुदृढ करायचा म्हटला तर ते कदापि शक्य नाहीये. आणि म्हणून विमेन्स पार्टिसिपेशन इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ हे असलं पाहिजे असं त्यावेळेला गांधीजींनी पण म्हटलं होतं. तेव्हा कॉन्स्टिट्यूशन अस्तित्वात नव्हती. आणि जेव्हा 1950 मध्ये कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाला दिलं, तर त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये देत असताना गांधीजींचा जो विचार होता की वी आर इन 50%, सो वी आर देअर, आणि मग जर आम्ही तिथे असलं पाहिजे तर मग बाबासाहेबांनी म्हटलं की यांच्याशिवाय तर कॉन्स्टिट्यूशन होऊच शकत नाही. आणि मूळ जो सोल आहे, जो आत्मा आहे, की जे आम्ही प्रत्येक वेळेला म्हणतो ना की बायकांना काय आम्ही अबला आहोत आणि आम्हाला हे मिळालं नाही, आम्हाला ते मिळालं नाही, हा राईट मिळाला, मागून काहीच मिळत नसतं. ऑलरेडी तुम्हाला खूप सारं मिळालंय, कारण तुम्ही या भारत देशामध्ये जन्माला आलेल्या आहेत. हीच मोठी घोषणावा गोष्ट आहे. कारण इतर युनायटेड स्टेट्स मध्ये जर आपण बघितलं, फॉरेन कंट्रीज मध्ये जर आपण बघितलं,
तर कुठल्याही फॉरेन कंट्रीच्या महिलांना वी आर ऑलवेज प्राऊड ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन, बिकॉज कारण या सगळ्या हिच्यामध्ये ज्या फॉरेन कंट्रीच्या महिलांना संघर्ष करावा लागलाय तो भारताच्या महिलांना संघर्ष करावा लागलेला नाही. मी गोष्ट करते इक्वॅलिटी बिफोर लॉ आर्टिकल 14. जे फंडामेंटल राईट्स आमच्या कॉन्स्टिट्यूशननी आम्हाला दिलेले आहेत ते फंडामेंटल राईट्स मध्ये आम्हाला आर्टिकल 14 जे दिलेलं आहे तिच्यानुसार जो संघर्ष फॉरेन कंट्रीच्या महिलांनी केला तो आम्हाला करावा लागलेला नाहीये. कारण त्याच्यामुळे पुरुषांना जसं राईट टू वोट दिलं तसं महिलांना सुद्धा राईट टू वोट आहे. अदर कंट्रीज मध्ये जर राईट टू वोट मिळवण्यासाठी त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागलाय. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अरेबियन कंट्रीज या सगळ्या हिच्यामध्ये महिलांनी खूप मोठा संघर्ष केला आणि तो संघर्ष करत असताना तेवढ्या प्रकारच्या मोठ्या संघर्षाला आम्हाला तोंड द्यावं लागलं नाही. मग ज्या ठिकाणी ज्या भारतामध्ये कॉन्स्टिट्यूशननी आम्हाला आर्टिकल 14 देऊन आमचे फंडामेंटल राईट्स रिझर्व केलेले आहेत आणि ते 71 इयर्स बिफोर in 19 from long time, 71 years it happened. 71 years, 71 वर्ष थोडे नाही आहे. 71 वर्षाचा प्रवास आहे या कॉन्स्टिट्यूशनचा, लॉंग जर्नी. आणि ही जर्नी करत असताना जेव्हा आम्हाला फंडामेंटल राईट्स मिळाले, या फंडामेंटल राईट्स मध्ये आर्टिकल 14 जे दिलंय इक्वॅलिटी बिफोर लॉ, त्याच्यानंतर सेकंड आहे 15 आर्टिकल 15 म्हणजे जेवढे सगळे 14 पासून तर 35 पर्यंत जेवढे सारे फंडामेंटल राईट्स कॉन्स्टिट्यूशनने दिलेले आहे त्याच्यावरच सगळे कायदे आधारित आहेत. त्याच अनुषंगाने आमचं पार्लमेंट असेल, आमची न्यायपालिका असेल, आमचे पर्सनल लॉज असतील, या सगळ्या माध्यमातून आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये काहीच मागण्याची गरज त्यांनी शिल्लक ठेवली नाही. इतकं भारी कॉन्स्टिट्यूशन, इट्स व्हेरी फ्लेक्झिबल. डे टू डे त्याच्यामध्ये रिफॉर्म्स आहेत, डे टू डे त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स आहेत. ज्या वेळेला हे कॉन्स्टिट्यूशन आम्हाला मिळालं आणि राईट टू वोटिंग आम्हाला मिळालं त्यावेळेला ते देण्यामागचा आस्पेक्टच हा होता, त्याच्या मागचं ऑब्जेक्टच हे होतं की जिथे महिलांना राईट टू वोट आहे तिथे त्यांना व्हॉइस आहे. जर त्यांना राईट टू वोट दिला गेला नसता तर त्यांचा व्हॉइसच राहिला नसता. मग ऑलरेडी जर कॉन्स्टिट्यूशनने तुम्हाला राईट टू वोट दिलेला आहे तर मग तुम्हाला तुमचा व्हॉइस दाबून टाकण्याची कोणाची हिंमत आहे का? कोणाचीच हिंमत नाहीये तुमचा व्हॉइस दाबून टाकण्याची. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही मागण्याची गरज नाही, तुझे आहे तुझं पाशी पण तू भुललाशी, अशी सगळ्या आमच्या महिलांची गंमत झालेली आहे. सगळं आमच्या जवळ आहे, कारण एव्हरी कॉइन हॅज अ टू साइड्स. एव्हरी कॉइन हॅज अ टू साइड्स. हाऊ इट इज? टेल मी, हू इज द गॉडेस ऑफ फूड मिनिस्ट्री? अन्नपूर्णा. Who is the goddess of food ministry? Annapurna. Tell me, who is the goddess of finance? The goddess of Lakshmi. Tell me, who is the defense ministry? Who is the goddess of defense ministry? Durga, Chandika. They are the defense ministries. And who is the goddess of excellence? The Saraswati. All are females. And we perform here the Shardiya Navratrotsav every year. I say not only 9 days, but it is celebrated 365 days. 365 दिवस आपण हा शारदोत्सव साजरा केला पाहिजे. कारण सगळ्या चाव्या आपल्या हातामध्ये. फायनान्स मिनिस्ट्री आपल्याकडे, आपण फूड मिनिस्ट्रीच्या चाव्या आपल्याकडे आहेत, न्यायाची देवता आपल्याकडे आहे, त्याच्यानंतर गॉडेस ऑफ एक्सलन्स आपण आहोत. सगळं आपल्यामध्ये इतकं ठासून भरलंय ना, म्हणून महिला म्हणून जन्माला येताना तोच मोठा प्राऊड फील आहे की आपण जन्माला येताना सगळं घेऊन आलंय. हे कोण देणार आहे आपल्याला? उलट आपल्याला यांना द्यायचंय, यांचं एक्सपान्शन आपल्याला करायचंय. आणि ही एवढी मोठी प्रचंड शक्ती परमेश्वराने आपल्याला दिल्यानंतर आपण कोण आबला बिबला काही नाही हो, आपण सगळ्या सबलाच आहोत. कोणी काढला हा शब्द आबला सबला मला माहित नाही, पण ज्याने कोणी काढलाय तो बरोबर नाही. आणि म्हणून कायम आम्ही जर का एवढी शक्ती घेऊन जर का जन्माला आलोय तर कुठल्याच महिलेने आपण कमी समजता कामा नये. कॉन्स्टिट्यूशननी तर इतकं भारी दिलंय ना,
मला तुम्ही हक्क विचारलेले आहेत, पण माणसाने जेव्हा मागतो ना आपण, तर त्यावेळेला हक्क मागत असताना त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण तितकीच महत्वाची असते, त्याच्या ड्युटीज पण तितक्याच महत्वाच्या असतात. नुसतेच राईट्स मागून चालत नाही, तर त्या राईट्सच्या प्रती आपल्या काय ड्युटीज आहे, त्याच्या प्रती आपल्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, या सगळ्या गोष्टी आपण इग्नोर करून नाही चालणार आहे. आणि म्हणून कॉन्स्टिट्यूशननी जे फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत, ते फंडामेंटल राईट्स घेऊन आम्ही जर का आजचा पुढचा प्रवास केला, आजच्या ह्या पुष्पाचा, की जिथे आपण हक्क म्हणतो आहोत महिलांचे, तर ह्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जर का आपण बघितलं, तर ह्या कॉन्स्टिट्यूशनला गृहीत धरून पार्लमेंटमध्ये कायदे केले जातात. पार्लमेंटमध्ये कायदे होत असताना त्याचे इम्प्लिमेंटेशन कोण करतात? सगळे आमच्या इन्स्टिट्यूशनच. आणि मग हे कायदे नंबर अप, मला वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मला सांगायला इथे काहीच अडचण नाहीये की संपूर्ण विश्वामध्ये सगळ्यात जास्त प्रोटेक्टिव्ह अँड डिफेन्सिव्ह राईट जर का असतील, तर ते भारतामध्ये आहेत. तर ते कुठे? भारतामध्ये. सगळ्यात जास्त डिफेन्सिव्ह राईट्स आणि सगळ्यात जास्त प्रोटेक्टिव्ह राईट्स जर का कुठे असतील, तर ते भारतामध्ये. मग भारतामध्ये एवढे डिफेन्सिव्ह आणि प्रोटेक्टिव्ह राईट्स जर का आम्हाला असतील, मग क्राईम दिवसेंदिवस वाढतो काय? तो कमी का होत नाहीये? याचं कोणी आत्मचिंतन करतंय का? जर आम्ही एवढी मोठी कॉन्स्टिट्यूशन घेऊन बसलोय, की जो कॉन्स्टिट्यूशन म्हणजे सोशल जस्टिसचा आत्मा आहे, तो आत्मा जर का आमच्या जवळ आहे, तरी सुद्धा आम्ही क्राईम थांबवू शकत नाहीये. का थांबवू शकत नाहीये? कारण जे कायदे आम्ही तयार करतो त्याच्यामध्ये दे हॅव सो मेनी लूपहोल्स. दे हॅव सो मेनी लूपहोल्स. कारण ह्या कायद्यांच्या मधून जर का आम्ही बघितलं, तर महिलांना, पूर्वीच्या महिलांना खूप साऱ्या कठीण यातनांमधून जावं लागलं. आणि त्यांना जात असताना मग त्यांना अनेक पद्धतीने कायद्यांनी प्रोटेक्ट करण्यात आलं. मग कायद्यांनी प्रोटेक्ट करून चालणार आहे का? कायदा तयार झाला, कॉन्स्टिट्यूशननी हे दिलं, कायद्यांनी हे दिलं, हे राईट्स आम्हाला मिळाले, मग सगळं थांबून गेलं का? नाही. जर कॉन्स्टिट्यूशननी काही प्रोव्हिजन्स दिल्या, काही तुम्हाला आर्टिकल्स तुमच्या फेवरमध्ये जर दिले आणि ते पार्लमेंटनी कायद्याच्या स्वरूपात तुमच्या समोर आणले, तर ते इम्प्लिमेंट कोणाला करायचे? ते तुम्हा आम्हालाच करायचेत ना, ते या समाजालाच करायचेत ना. मग इम्प्लिमेंटेशन जर का समाजामध्ये आम्हाला करायचंय, तुम्हा आम्हाला करायचं आहे, तर ते इम्प्लिमेंटेशन करत असताना माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत, आमच्या जबाबदाऱ्या काय आहेत, आमचे कर्तव्य काय आहेत, हे कोण बघणार आहे? जर समाजानेच ते जर का त्याची अवेअरनेस नाही ठेवली, तर मग एवढे सारे कायदे करून काय उपयोग होणार आहे आम्हाला? काहीच होणार नाहीये. आणि म्हणून प्रत्येक वेळेला या प्रोटेक्टिव्ह राईट्सच्या बरोबर न जाता कॉन्स्टिट्यूशननी जे आम्हाला दिलं, की सगळ्यात पहिले दिलं आम्हाला की हिंदू मॅरेज ऍक्ट दिला. हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये खूप साऱ्या अमेंडमेंट्स दिल्या, खूप साऱ्या रिफॉर्म्स दिल्या. कारण की रिफॉर्म्स करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कॉन्स्टिट्यूशनच्या थ्रूच आम्हाला सगळ्यांना जाता येतं. आता 2 वर्षापूर्वी 140 वर्षांपूर्वीचा जो ट्रिपल तलाकचा जो कायदा जो बॅन झाला, सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती बेस्ट जजमेंट दिलं. जी फतेह अली म्हणून जी वकील ती मोमेडियन समाजाची होती, तिने मुस्लिम पर्सनल लॉ वरती स्टडी करून तो 140 वर्षांपासून चालत आलेला ट्रिपल तलाक कायदा अनकॉन्स्टिट्यूशनल सुप्रीम कोर्टाने ठरवला. तो का ठरवू शकले? पर्सनल लॉ आहे हा मुस्लिम लॉ, तो कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 21 द्वारे, बिकॉज ईच अँड एव्हरी वुमन हॅव राईट टू लिव्ह विथ डिग्निटी इन लाईफ. प्रत्येक महिला ही सन्मानाने जगता आलं पाहिजे, प्रत्येक महिला ही तिच्या ऍस्पिरेशननी जगली पाहिजे. म्हणून सुप्रीम कोर्टाने मागच्या 2 वर्षापूर्वीच तो कायदा बंद केला ट्रिपल तलाकचा. कारण तिला तिची डिग्निटी मिळायला पाहिजे होती. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने तो सगळ्यात मोठा निर्णय घेतला. त्याचं पूर्ण जर का जजमेंट आपण वाचलं असेल किंवा आपल्याला माहिती असेल, तर ते पूर्ण जजमेंट आहे आर्टिकल 21 वर. कारण कॉन्स्टिट्यूशनला सोडून दुसरा कुठलाच कायदा आम्ही बघू शकत नाही. आणि म्हणून कॉन्स्टिट्यूशन हा एक गाभा आहे,
या सगळ्या कायद्यांचा, कॉन्स्टिट्यूशनवरती ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. आणि म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस आम्ही संविधान दिवस म्हणून आम्ही मनवतो सगळ्या भारतामध्ये. त्याला कारणच एक आहे की जे काही आज कायदे तयार झालेले आहेत ते ह्या सगळ्या संविधानातूनच तयार झालेले आहेत. आणि म्हणून संविधानावरती आमचं ठोस असं मत असतं की संविधान ज्या देशाचं सुदृढ आहे त्या ठिकाणी कायदे सुद्धा तितके सुदृढ आहेत. त्या ठिकाणची जी काही पब्लिक आहे, कॉन्स्टिट्यूशन इज ऑलवेज ॲज गुड ॲज इट्स पीपल असं म्हटलं जातं. कॉन्स्टिट्यूशन इज ऑलवेज गुड ॲज इट्स पीपल. कारण या डेमोक्रेसीमध्ये राहत असताना आम्ही जे संविधान त्याचे आम्ही जे आधारस्तंभ आम्ही जे संविधानाला मानतो तो आधारस्तंभ घेऊनच आम्हाला पुढे सरकता येतं, त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आणि मग या सगळ्या हिच्यामध्ये जर का आम्ही महिला विथ डिग्निटीने, कारण आम्हाला राईट टू लाईफ, राईट टू डिग्निटी, राईट टू एज्युकेशन, राईट टू व्होट, राईट टू इक्वॅलिटी बिफोर लॉ, या सगळ्या हिच्यातून जर का आम्हाला जर का कॉन्स्टिट्यूशन जर का मिळत असेल तर आम्ही बघतो की सगळ्या ठिकाणी आज असं कुठलं क्षेत्र राहिलंय, असं कुठली स्पेस राहिलेली आहे की जिथे आम्ही नाहीये. मग ते फायटर पायलट्स असू देत, ज्युडिशियरी असू देत, हायकोर्ट सुप्रीम कोर्ट जजेस असू देत, किंवा आणखीन स्पेस असू देत, किंवा आणखीन इतर क्षेत्रामध्ये असू देत, IPS असू देत, IAS असू देत, असं कुठलं क्षेत्र राहिलंय की तिच्यामध्ये आम्ही नाही. एव्हरी वॉक ऑफ लाईफ वी आर देअर. आणि जर का एव्हरी वॉक ऑफ लाईफ मध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचं रिप्रेझेंटेशन करत असू तर त्या प्रत्येक रिप्रेझेंटेशन मध्ये आम्ही ज्या 50% मध्ये, ज्या क्वांटिटी मध्ये, ज्या आकड्यांमध्ये आम्ही यायला पाहिजे होतं त्या ठिकाणी आम्ही आलेलो नाही. आजही पार्लमेंटमध्ये जर आपण बघितलं तर आम्ही 50% मध्ये असून सुद्धा आमचं टक्केवारी किती आहे? ओनली 11%. ओनली 11%. आणि जर का ती टक्केवारी वाढली तर त्याचा ऑटोमॅटिकली त्याचा रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट कशावरती होणार आहे? तुमच्या पॉलिसीज वरती होणार आहे, तुमच्या लॉज वरती होणार आहे. कारण तिथे महिलांची संख्या वाढणं खूप गरजेचं आहे. जरुरी नाही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट मध्ये. आज जर का बघितलं तर सुप्रीम कोर्टामध्ये आज फक्त 2च जजेस आहेत, लेडी जजेस. सुप्रीम कोर्टाच्या ज्युडिशियरीमध्ये जी टक्केवारी आहे ती सुद्धा आमची खूप कमी आहे. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की पॉलिटिकल हिच्यामध्ये रिझर्वेशन बिल्स आले. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती 1992 मध्ये झाली आणि त्या हिच्यामध्ये जो रेशो आमच्या सामाजिक संस्थांमध्ये आला, पंचायत राजमध्ये ज्या महिला आल्या, तर त्याच पद्धतीने सुद्धा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट मध्ये सुद्धा 50% आम्हाला मिळालं पाहिजे. पण ते मिळणार नाही कारण की कोलेजियम पद्धत आहे. ज्युडिशियरीमध्ये कोलेजियम पद्धतीने तिथे वरती जाता येतो. तिथे ऍडव्होकेट पासून तर जज पर्यंत, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट जज पर्यंत तो जो प्रवास आहे हा तुमच्या मेरिटनुसार ठरवला जातो. आणि तो मेरिटनुसार ठरवायचा असेल तर तिथे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं एक्सलन्स प्रूव्ह केलेलंच आहे. ज्या ज्या वेळेला इतिहासापासून जर आतापर्यंत आपण बघितलं, ज्या ज्या वेळेला महिलांना संधी दिलेली आहे, ज्या ज्या वेळेला महिलांना संधी मिळाली आहे, त्यांनी त्यांचं मेटल प्रूव्ह केलेलं आहे. त्यांनी त्यांचं एक्सलन्स ॲट पार त्यांनी दाखवून दिलेलं आहे. प्रत्येक वेळेला त्यांनी दाखवून दिलंय की वी आर द बेस्ट, वी आर द एक्सलंट, वी आर ऑल. आणि या सगळ्या ठिकाणी आम्ही ज्या ज्या वेळेला आमचं एक्सलन्स दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्या त्या वेळेला प्रत्येक क्षेत्रामध्ये आमची ज्या पद्धतीने मोठी क्वांटिटी यायला पाहिजे ती अजूनही आलेली नाही. कारण तेवढी अवेअरनेस आमच्या महिलांमध्ये आलेली नाही. कारण पंचायत राजमध्ये आम्ही 33% मध्ये आलो, परंतु लेजिस्लेचर मध्ये म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट मध्ये, राज्यसभेमध्ये, असेंब्लीमध्ये अजून पण दशके म्हणजे मला वाटतं की मागच्या 2 डिकेड्स पासून त्याच्यावरती नुसती चर्चा चाललेली आहे. त्याच्यावरती नुसती चर्चा चालली आहे, परंतु संमती कोणीच देत नाहीये. सरकार कुठलं पण असू दे त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. परंतु आमची टक्केवारी ज्या वेळेला पार्लमेंटमध्ये वाढेल, ज्या वेळेला लेजिस्लेशन मध्ये आमची टक्केवारी वाढेल, त्यावेळेला ऑटोमॅटिकली त्याचा परिणाम पॉलिसीज वरती येईल. ऑटोमॅटिकली त्याचा परिणाम लॉज मेकिंग वरती येईल. आणि लॉ मेकिंग वरती ज्या वेळेला हे सगळे परिणाम दिसतील त्यावेळेला ही अराजकता कमी होईल.
कारण की क्राईम डाटा जर आम्ही बघितला तर हिनियस क्राईम डे बाय डे आर रायझिंग, चाइल्ड क्राईम डे बाय डे आर रायझिंग. इतका भयानक प्रकार आम्ही बघतोय की दिवसेंदिवस कायदे वाढतायत, इनजस्टिस वाढताय. एवढे कायदे लिटरली आम्ही चांगल्या पद्धतीने पुढे गेलेलो आहोत. पूर्ण टोटल जर का आम्ही रँक बघितली 190 नेशन्स मध्ये, तर तिच्यामध्ये भारताचा रँक किती आलाय तुम्हाला माहितीये? 144th. नेपाळचा रँक आहे 37 आणि आमचा रँक आहे 144. 190 आउट ऑफ 190 कंट्रीज मध्ये. क्राईम डे बाय डे वाढतंय. आम्ही जेवढे कायदे जास्त करतो आहोत तेवढं क्राईम, हिनियस क्राईम वाढतंय, इनजस्टिस वाढतंय. हे कुठेच थांबायला तयार नाही. म्हणजे एकीकडे म्हणतोय की कायद्याचं प्रोटेक्शन आहे, कॉन्स्टिट्यूशन प्रोग्रेसिव्ह आहे. असं नाहीये की कॉन्स्टिट्यूशन मध्ये काही कमतरता आहे. मग कमतरता कुठे? वेअर इज द लॅक्युना? वेअर आर द लूपहोल्स इन लॉ? व्हॉट वी डू फॉर दॅट अँड व्हॉट इज द गव्हर्नमेंट इज डू फॉर दॅट? पण या सगळ्या हिच्यामध्ये एवढे प्रश्न ज्या वेळेला आम्हाला पडतात त्यावेळेला आम्हाला असं वाटतं की कुठेतरी आम्ही कमी पडतो आहोत, की कुठेतरी सोसायटी कमी पडते आहे. कारण कॉन्स्टिट्यूशन त्याचं काम करतंय. कॉन्स्टिट्यूशनचा जो प्रवास चाललेला आहे 71 वर्षापासूनचा, तो कुठेच थांबलेला नाही, तो हळू सुद्धा झालेला नाही. कारण ज्या वेळेला कॉन्स्टिट्यूशन 1950 मध्ये आलं आणि ते आजपर्यंत गेले 71 वर्ष कॉन्स्टिट्यूशनचा प्रवास चाललाय. आणि हिंदुस्थान मधल्या सगळ्या स्त्रियांनी कॉन्स्टिट्यूशनच्या सोबत जो प्रवास सुरू केलाय तो अतिशय सुंदर प्रवास सुरू झालेला आहे. कारण की त्यांना राईट टू प्रॉपर्टी सुद्धा इक्वल राईट्स तिच्यामध्ये मिळालेले आहेत. त्यांना हिंदू कोड बिल मिळालेलं होतं. या सगळ्या हिच्यामध्ये जर का आपण बघितलं तर या कायद्याचा आधार घेऊन आम्ही पुढे पुढे जात असताना आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की सोसायटीमध्ये, की ज्या समाजामध्ये आम्ही राहतो त्या समाजाने काय केलं की कायदे आहेत त्यांच्या जागेवरती, पार्लमेंट त्यांच्या जागेवरती, कॉन्स्टिट्यूशन त्यांच्या जागेवरती आहे, लेजिस्लेशन आपल्या जागेवरती आहे. आणि मग सोसायटी प्रत्येक वेळेला काय करते? गुन्हे घडतायत, क्राईम डे बाय डे इन्क्रीज होत आहे. तो डिक्रीज होण्याचं नाव आम्ही घेत नाही, पण आम्ही प्रत्येक वेळेला काय करतो? सगळं खापर त्या गव्हर्नमेंटवरती फोडतो, सगळं खापर आम्ही त्या कायद्यांवरती फोडतो. प्रत्येक वेळेला म्हणतो की आरोपी सुटून जातात. कसं काय सुटून जातात? कायदा काहीच काम करत नाही. पण कायदा त्याचं काम करत असतो. हे केव्हा लक्षात येतं? जेव्हा त्या कायद्यातलं काही तथ्य तुम्हाला माहिती असेल तर, काही गोष्टी खऱ्या अर्थाने तुम्ही भारताचे नागरिक म्हणून तुम्हाला माहिती असतील तर. अतिशय इनजस्टिस झाली. केव्हा? 2012 मध्ये 16 डिसेंबरला खूप मोठा हिनियस क्राईम आमच्या भारतामध्ये झाला. सगळ्यांना माहिती काय क्राईम झाला? 2012 16 डिसेंबरची रात्र काळी रात्र म्हणून भारताच्या इतिहासामध्ये लिहिली गेली. अतिशय हिनियस क्राईम. राजधानी, की जे किंगडम आपण म्हणतो, विजडम आपण म्हणतो, या भारत देशाची राजधानी दिल्लीमध्ये तो हिनियस क्राईम झाला. निर्भयाचं प्रकरण झालं, गँगरेप झालं. भयानक प्रकार होता तो. आणि ह्या भयानक प्रकारामध्ये आम्ही असं म्हणत होतो की अरे एवढा मोठा क्राईम ह्या देशाच्या राजधानीमध्ये होतो. या देशाच्या राजधानीमध्ये एवढा मोठा क्राईम झाल्यानंतर आम्ही काय केलं? तो क्राईम ज्या वेळेला घडला 2012 16 डिसेंबरची काळी रात्र, तो क्राईम घडल्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे 2019ला त्या आरोपींना हँगओव्हर करण्यात आलं. डेथ सेंटेन्स त्यांना देण्यात. किती वेळ लागला? 7 वर्षाचा कालावधी लागला. आम्हाला असं वाटायचं, बरेच लोक बोलून टाकायचे की काय नाही, आरोपी सुटून जाणार. पण जर का तुम्ही दिल्ली क्राईम बघितला असेल तर त्यावेळेच्या दिल्ली कमिशनर ऑफ पोलीस छाया शर्मा म्हणून ज्या होत्या, दिल्ली पोलीस कमिशनर ज्या होत्या, छाया शर्मा, निर्भया प्रकरण घडलं त्यावेळेला त्यांच्या पुऱ्या टीमने जी मेहनत घेतली, रिअली हॅट्स ऑफ टू हर. खूप जिनियस असं काम केलं. खूप ग्रेट अचिव्हमेंट होती छाया शर्माजींची आणि त्यांच्या टीमची, की जे चार्जशीट फाईल करायचं असतं त्याला 90 डेजचा कायद्याने आपल्याला दिलेला आहे प्रोव्हिजन. परंतु विदिन पहिल्यांदा असं भारताच्या कोर्ट्समध्ये घडलं, पहिल्यांदा इतिहासामध्ये त्यांनी असं नोंदवलं की ते चार्जशीट छाया शर्माच्या टीमनी
विदिन 2 वीक्स मध्ये फाईल केलेलं आहे. भारत देशामध्ये असे पण काही नागरिक आहेत की ते म्हटले त्यावेळेस की 90 डेज लिमिट असताना 2 आठवड्यामध्ये कसं काय चार्जशीट फाईल झालं. पण खरोखर वाईट वाटलं ते ऐकताना. आणि ती घटना या भारत देशामध्ये एक अत्यंत हिनियस क्राईम म्हणून आम्ही बघतो. त्या क्राईमचे जर का आस्पेक्ट आणि बारीक बारीक जर का आम्ही गोष्टी बघितल्या तर त्या हिच्यामध्ये लक्षात येतं की एवढा डिले का झाला. बिकॉज जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड, जस्टिस हरी इन जस्टिस बरी. पण ह्या वेळेला जस्टिस डिले झाला पण जस्टिस डिनाय नाही केला गेला. जस्टिस मिळाला, थोडा वेळ लागला, लेट पण थेट, थोडा वेळ लागला, पण न्यायदेवतेने अत्यंत चांगलं असं डेथ सेंटेन्स सगळ्यांना दिलं. 6च्या 6 आरोपीपैकी एक जो आरोपी होता तो ज्युव्हेनाईल मध्ये होता, दुसऱ्या आरोपीने सुसाईड करून घेतली होती आणि जे 4 आरोपी होते त्यांना डेथ सेंटेन्स दिलं गेलं. डेथ सेंटेन्स देत असताना आम्ही म्हटलं की एवढा लेट कसं झालं. तर साकेत कोर्टामध्ये जेव्हा पहिल्यांदा लोअर कोर्टामध्ये केस चालली निर्भयाची, फटक्यात त्यांना डेथ सेंटेन्स दिलं गेलं. त्याच्यानंतर केस आली दिल्ली हायकोर्टामध्ये. दिल्ली हायकोर्टाने पण कंटिन्युएशन केलं डेथ सेंटेन्स. आणि दिल्ली हायकोर्टाने जेव्हा कंटिन्युएशन केलं गेलं, नंतर केस आली सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टामध्ये ज्या वेळेला केस येते त्यावेळेला त्या केसेसचं लिस्टिंग केलं तर नंबर ऑफ केसेस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असतात. फास्ट ट्रॅक होतं म्हणून साकेत कोर्टाने पटकन निर्णय दिला, दिल्ली हायकोर्टाने पण पटकन निर्णय दिला. आणि मग ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये केस आली तर जवळपास 1 वर्ष सीमा कुशवाह की जी मुलगी छोटीशी होती, IAS करण्यासाठी दिल्लीमध्ये आलेली होती, आणि ज्या वेळेला निर्भयाची घटना घडली त्या दिल्लीच्या प्रोटेस्ट मार्च मध्ये ती सुद्धा सामील झालेली होती. परंतु ती कंटिन्युअसली तिच्या आईवडिलांच्या, निर्भयाच्या आईवडिलांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होती की अजून कसं तुमचं काही होत नाही. त्यावेळेची जर का परिस्थिती तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही लक्षात घ्या. त्यावेळेच्या डॉक्टरांचं स्टेटमेंट मी टीव्ही वरती ऐकलं होतं. त्या डॉक्टरांनी बाहेर येऊन एक स्टेटमेंट दिलेलं होतं निर्भयाच्या बाबतीमध्ये. इतका हिनियस क्राईम होता की आज सुद्धा माझ्या अंगावरती काटे येत आहेत की त्या डॉक्टरांचं स्टेटमेंट होतं की तिच्या शरीराचे इंटरनल पार्ट्स, इंटरनल बॉडी एवढी फाटलेली आहे की कोणता पार्ट कुठे शिवावा आणि कशा स्टिचेस घालावे हेच आम्हाला कळत नाहीये. तर याच्यावरनं तिची काय अवस्था झाली असेल हे आम्ही लक्षात घेऊ शकतो. आम्ही परमेश्वराला प्रार्थना करत होतो की तिचा लवकर अंत होऊन जाऊ दे, कारण जगणं तर तिला मुश्किल होतं. तरी सुद्धा निर्भयाने फाईट दिली 14 दिवसांची. आणि 14 दिवसांमध्ये दररोज डॉक्टरांचं स्टेटमेंट टीव्ही वरती त्यावेळेला येत होतं. आणि त्यावेळेला आम्ही बघत होतो, ऐकून ऐकून आम्हाला वाटत होतं की निर्भया कदाचित माझी मुलगी असेल. आणि माझी मुलगी जर असेल तर तिला काय यातना होत असेल एक आई समजू शकते, एक महिला समजू शकते, ते कोणी समजू शकत नाही. आणि इतका हिनियस क्राईम झाल्यानंतर सीमा कुशवासारखी एक ज्युनियर पोरगी की जी IAS होण्यासाठी आलेली होती, तिने त्या सुप्रीम कोर्टामध्ये 1 वर्ष लावलं लिस्टिंग करायला. तिने त्या क्रिमिनल प्रोसिजर कोड मधल्या होतं जे काम सरकारी वकिलांचं होतं, दिल्ली स्टेट गव्हर्नमेंटचं होतं, सरकारी वकिलांचं होतं की त्या प्रोव्हिजन शोधून काढणं, लवकरात लवकर निर्भयाला जस्टिस देणं. पण तिने स्वतः जाऊन त्या क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये त्या प्रोव्हिजन शोधल्या, लिस्टिंग केलं. लिस्टिंग करायला तिला 1 वर्ष लागलं आणि मग कुठे ती केस बोर्डावरती आली. बोर्डावर आल्यानंतर शी वॉज सो कॉन्फिडंट की जेव्हा स्टेटमेंट प्रश्न होता, देशाच्या अस्मितेचा प्रश्न होता आणि एकही भारताचा वकील त्याला मिळाला नाही, महाराष्ट्रातनं एकही वकील मिळाला नाही. पण तेच या भारत देशाची मुलगी की जी निर्भया, तिच्या विरोधात आरोपींचं आरोपपत्र घेण्यासाठी अनेक लोक तयार होते. AP सिन्हा जे त्यांचे वकील होते
कायद्यातले लूपहोल्स त्यांना माहिती होते. AP सिन्हांचं स्टेटमेंट त्यावेळेला जर ऐकलं असतं तर आज सुद्धा अंगाला काटे येतात. त्यांनी म्हटलं कि इस जगह अगर मेरी बेटी होती, इस जगह पर, निर्भया के जगह पर अगर मेरी बेटी होती तो मैं पेट्रोल डाल के उसको जला देता था. अतिशय व्रत स्टेटमेंट त्यांच्या वकिलांनी केलेलं होतं. आणि त्यावेळेला सीमा कुसुमासारखी यंग पोरगी त्यावेळेला सांगत होती की मी त्यांना फाशी दिल्याशिवाय गप्प राहणार नाही. किती कॉन्ट्राडिक्शन्स. म्हणजे कसा आपला तुम्ही वकील दिला नाही, कारण देशाच्या अस्मितेचा प्रश्न होता. मग ज्या भारत देशामध्ये आम्ही 50% आहोत, आम्ही जगाच्या जननी म्हणून आम्ही म्हणतो, आम्हाला तुम्ही जर का देवी समजतात, आम्हाला मखरात बसवू नका, पण जो जस्टिस आम्हाला कायद्याने मिळायला पाहिजे होता त्या हिच्यामध्ये तुम्ही असं कसं बोलू शकता कि अगर मेरी बेटी इस जगह पर होती तो मैं जिंदा पेट्रोल डाल के उसको जलाता था. हाउ कॅन ही सी? असं कसं बोलू शकले ते त्यावेळेला. पण तरी सुद्धा सीमा कुशवाह अजिबात न डगमगता तिने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. आपण म्हणतो की कायद्यामध्ये खूप टाइम किलिंग होतो, परंतु कायद्यामध्ये त्यांचं एकच डोक्यामध्ये होतं. कारण की 2014 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अशा 15 केसेस घडलेल्या आहेत की टाइम किलिंग करायचं, की जास्तीत जास्त टाइम किलिंग केला की जस्टिस त्यांनी जास्त लेट केलं तर त्याला काय करायचं की डेथ सेंटेन्स हे लाईफ इम्प्रिझन मध्ये कन्व्हर्शन करायचं. लाईफ इम्प्रिझन मध्ये कन्व्हर्शन केलं की मग त्यांना फाशीची शिक्षा रद्द होईल, लाईफ टाइम त्यांना फक्त जेलमध्ये राहावं लागेल, असा त्यांचा प्रयत्न होता. म्हणजे त्याच्याने काय होतं की ज्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत त्या प्रोव्हिजन्स मध्ये त्यांनी असं ठरवलं की ज्या वेळेला दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाने जेव्हा डेथ सेंटेन्स दिलं त्यावेळेला चारही आरोपींनी जर सायमल्टेनियसली एकाच वेळेला राष्ट्रपतींकडे जर का मर्सी पिटिशन केलं असतं तर कदाचित ते लवकर डेथ सेंटेन्स दिलं गेलं असतं. पण डेथ सेंटेन्स दिल्यानंतर प्रत्येक वेळेला एकच आरोपींनी पर्सनल असं मर्सी पिटिशन राष्ट्रपतींकडे केलं. एक आरोपी म्हणजे एकाच केस मधले जर का 4 आरोपी आहेत, एका आरोपीने जर का मर्सी पिटिशन दाखल केलं आणि त्याचा निकाल जर का तो डिनाय होणारच असतो राष्ट्रपतींकडे, तो डिनाय झाल्यानंतर जवळपास 6 महिन्याचा पिरियड त्याला दिला जातो आणि 14 दिवस त्याला दिले जातात. इव्हन दो हँग करायच्या 24 तास अगोदर सुद्धा त्याचं म्हणणं ऐकलं जातं. असे प्रत्येकाचे 6 महिने गेले. 4 जणांच्या 6 महिने गेल्यानंतर किती पिरियड गेला, त्याच्यामध्ये किती टाइम किलिंग झाला. त्यांचं एकच मोटिवेशन होतं त्यांच्या वकिलांचं की असा टाइम किलिंग केल्यानंतर की जे सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे की तिच्यामध्ये डेथ सेंटेन्स कन्व्हर्ट करता येतं, की चव्हाणच्या एका केसमध्ये सुप्रीम कोर्टाने ते दिलेलं होतं की लाईफ इम्प्रिझन मध्ये ते कन्व्हर्जन करायचं. आणि तो त्यांचा प्रयत्न सीमा कुशवानी हाणून पाडला. 4ही स्टेप बाय स्टेप त्यांचे मर्सी पिटिशन्स होऊन जाऊ दिले, टाइम किलिंग होऊन जाऊ दिला आणि त्यांचं डेथ सेंटेन्स हे कायम झालं आणि 2019 मध्ये त्या 4ही आरोपींना डेथ सेंटेन्स दिलं गेलं. हा लॅक्युना आहे. सो मेनी लूप होल्स आर देअर. आणि हा जो काही होता प्रकार हा दिल्ली जेलचं जे मॅन्युअल आहे त्याच्यानुसार केलं गेलेलं होतं. दिल्ली जेलचं मॅन्युअल हे वेगळं आहे. हा इट इज नॉट अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, इट इज नॉट अ पार्ट ऑफ पर्सनल लॉ. दिल्ली जेलचं जे मॅन्युअल आहे कैद्यांसाठी ते वेगळं आहे. तिच्यामध्ये ही मर्सी पिटिशनचे जे ऍप्लिकेशन्स असतात राष्ट्रपतींकडे त्याला हा टाइम किलिंग करता येतो. मग मला सांगा 2012 पासून 2019 ला जे डेथ सेंटेन्स दिले गेलं, जो 7 वर्षांचा काळ गेला, वी आर इन नाउ 2021, नाउ स्टेप इन टू 22. तर एवढ्या हिच्यामध्ये आज तरी मॅन्युअल बदललंय का दिल्ली जेलचं? नाही. हे मॅन्युअल आजही बदललेलं नाही. का बदललेलं नाही? वी डोंट नो. का तिच्यामध्ये अजूनही अमेंडमेंट्स होत नाहीये मला माहित नाही, की अजूनही आम्ही शिकायला तयार नाही. निर्भयाची केस झाल्यानंतर स्पेशल कमिटी नेमण्यात आली, वर्मा, जस्टिस वर्मा यांची कमिटी. सो मेनी रिफॉर्म्स, क्रिमिनल लॉ त्याच्यामध्ये अमेंड केला गेला, रिफॉर्म्स आल्या, तिच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह रिफॉर्म्स आल्या, खूप साऱ्या अमेंडमेंट्स तिच्यामध्ये झाल्या, कायदा अतिशय कडक करण्यात आला. मग कायदा इतका कडक करून सुद्धा आता परवाचं जे काही झालेलं आहे डोंबिवलीमध्ये,
जो काही गँगरेप झालेला आहे तिच्यामध्ये आणखीन वेगळं काय झालेलं आहे? मागच्या वर्षी भर दिवसा नागपूरमध्ये एका तरुणीला पेट्रोल टाकून जाळण्यात आलं. भर दिवसा सकाळी 10:30-11 भर चौकामध्ये. त्यावेळेला आमची माणसं मोबाईलवरती त्याचा व्हिडिओ शूट करत होतं, पण पेट्रोल टाकून जाळणाऱ्या माणसाला कोणी थांबवायला गेलं नाही. ही आमची मानसिकता आहे. वी आर लिव्हिंग इन अ सेम सोसायटी अँड एव्हरी सोसायटी हॅज अ ह्युमन बीइंग. आणि ह्युमन बीइंग जर का ते असतील आणि प्रत्येक वेळेला जर का ती आपली जबाबदारी, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज, आपल्या ड्युटीज ईच अँड एव्हरी सगळ्या ज्या काही असतील त्या सगळ्या कॉन्स्टिट्यूशन वरती, त्या सगळ्या पार्लमेंट वरती, त्या सगळ्या इलेक्टिंग लिडरशिप्स वरती टाकत असतील आणि आपले हात स्वच्छ करण्याचा विचार करत असतील तर इट इज नॉट पॉसिबल. इट इज नॉट फेअर इन द आय ऑफ लॉ. इट इज नॉट फेअर इन द विमेन्स एम्पॉवरमेंट. कशी काय एम्पॉवरमेंट होईल आमची? उघड्या डोळ्यांनी आम्ही फक्त मोबाईल वरती शूटिंग करतो की तिला कशा पद्धतीने पेट्रोल टाकून तो माणूस जाळतोय. आम्ही शूटिंग करतो पण आम्ही थांबवत नाही. शूटिंग करायला आमच्या जवळ वेळ आहे पण आम्हाला थांबायला तिथे वेळ नाही. पळाले असते ना सगळे एकदम जोरामध्ये, 2-4 जण पळाले असते, सगळा चौक फुल भरलेला होता नागपूरमध्ये आणि भर दिवसा सकाळी 10:30-11ची वेळ तिला पेट्रोल टाकून जाळत होते. आम्ही बघत होतो. किती हताश आणि किती हेल्पलेस. 2012ची घडलेली निर्भयाची केस आणि आतापर्यंत कोपर्डीला जी घटना घडली, कोपर्डीची मुलगी, तुमच्या माझ्या घरापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि आजपर्यंत आपण बघितलं की कॉन्स्टिट्यूशनने एवढे कायदे तयार केलेले आहेत, एवढे आम्हाला डिफेन्सिव्ह राईट्स आमच्या जवळ आहेत. एवढे राईट्स असताना सुद्धा आम्ही काय करू शकतो? आम्ही कुठे जस्टिस देऊ शकतो? आणि म्हणून आपण एवढा दुर्गोत्सव साजरा करतो, एवढ्या देव्यांना आम्ही पूजतो, तर कुठेतरी त्या देवीचा एखादा अंश आमच्यामध्ये आहे का? कुठेतरी आम्ही त्या देवांसारखं वागायला शिकतो आहोत का? कुठेतरी रुद्र अवतार आम्हाला धारण करता येतोय का? वेअर देअर इज इनजस्टिस देअर वी आर, असं आमच्या महिला म्हणतायत का? आम्ही भांडतो कशासाठी? मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून, आम्हाला मिळालं नाही म्हणून. अरे नका भांडू ना, तुम्ही 50% आहे. कोणीच तुम्हाला थांबवू शकणार नाहीये. कारण तुमची डिग्निटी, तुमचा सेल्फ रिस्पेक्ट, तुमची ऍस्पिरेशन, तुमच्या एक्सपेक्टेशन या तुम्हालाच फुलफिल करायच्या आहे. या तुम्हाला स्वतःला जर का तुम्ही स्वतः फुलफिल करू शकत नसाल, तुमच्या एक्सपेक्टेशन जर का तुम्ही दुसऱ्यांकडनं काही करून घेण्याच्या विचारात असाल तर ते होणार नाही. इट इज हायली इम्पॉसिबल. त्या तुम्हाला तुमच्याच करायच्या आहे आणि त्या जर का तुम्हाला करायच्या असतील तर त्याच्यासाठी कॉन्स्टिट्यूशन बेस्ट आहे. आणि कॉन्स्टिट्यूशननी जे कायदे दिलेले आहेत त्या कायद्यांमध्ये तुमचं प्रेझेंटेशन जर तुम्ही स्वतः करू शकत नसाल, दुसऱ्या कोणीतरी ते करावं अशी तुमची अपेक्षा असेल तर ते एम्पॉवरमेंट कधीच होणार नाही. कितीही नवरात्रोत्सव करा, किती व्याख्यानमाला घ्या आणि किती गाईडलाईन्स द्या आणि किती कायदे बदलू द्या, नो चेंज. कारण चेंज हा इन्नर इन्स्पिरेशननी झाला पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय, काय म्हटलंय? स्वामी विवेकानंदांनी एक छान उदाहरण दिले की एक पक्षी की ज्याच्या दोन्ही साईडला विंग्स असतात, त्याचे दोन्ही साईडला विंग्स असतात आणि त्या पक्षांनी जर का एक विंग बंद करून ठेवलं आणि एकाच विंगनी जर का भरारी घ्यायची ठरवली तर काय होईल? त्याची उडान सरळ राहील का? बॅलेन्सिव्ह राहील का? तो असा थोडासा डगमगीत होईल ना. उसकी उड़ान तो टेढ़ी रहेगी, वो तो हो ही नहीं सकती सीधी. तो अपने देश की उड़ान सीधी रखने के लिए, अपनी सोसाइटी की उड़ान सीधी रखने के लिए, अपने घर की उड़ान सीधी रखने के लिए, इस देश की उड़ान सीधी रखने के लिए दोनों विंग्स को रिप्रेजेंटेशन करना बहुत जरूरी है. बहुत मायने रखता है कि दोनों विंग्स एक ही साथ, एक ही समान तरीके से अगर उड़ान भरते हैं तो तभी जाके हमारी उड़ान सही मायने में सही हो सकती है, तभी जाके हमारा रिप्रेजेंटेशन सही हो सकता है. अगर सिर्फ पुरुष ही उस पर उड़ान करेंगे, महिलाएं पीछे रह जाएगी, तो क्या वो उड़ान सही हो सकती है? नहीं हो सकती. आणि म्हणून 15 ऑगस्टला ज्या वेळेला पहिल्यांदा मोदीजींनी फ्लॅग होस्टिंग करताना लाल किल्ल्यावरती एक स्पीच दिलेलं मला आता आठवलंय बोलता बोलता, तर त्यांनी म्हटलंय, त्या स्पीच मध्ये त्यांनी पहिल्यांदा म्हटलं होतं
कि हर बार ये मत देखो कि हमारी बच्ची कहाँ है, हर बार ये मत देखो कि हमारी बच्ची कहाँ है, कभी ये भी तो देखो कि हमारा बच्चा कहाँ जा रहा है, कभी ये भी तो देखो हमारा बच्चा कहाँ जा रहा है. प्रत्येक वेळेला मुली कुठे आहेत हे बघणं जरुरी नाही, तुमची मुलं कुठे जात आहेत हे पण तुम्ही बघा ना. कारण ज्या सोसायटीमध्ये आम्ही इक्वॅलिटीसाठी भांडतो आहोत, इक्वल राईट्स आम्हाला जर पाहिजे तर आमची इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी, आमच्या इक्वल ड्युटीज काय आहेत ह्या सुद्धा लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून हे कायदे करत असताना ज्या पूर्वीपासून आमच्या महिला कश्मकशमध्ये होत्या त्या आज पण तितक्याच कश्मकशमध्ये आहेत. आणि जे काही नाविन्यपूर्ण कायदे आमचे आतापर्यंत आहेत त्या सगळ्या हिच्यामधून की जी आमच्या कॉन्स्टिट्यूशनची जी ट्रिनिटी आहे, ट्रिनिटी, ती सगळी ह्या द गोल्डन थ्रेड्स रन्स थ्रू द ओनली कॉन्स्टिट्यूशन. ऑल गोल्डन थ्रेड्स आर रन्स थ्रू द कॉन्स्टिट्यूशन. जे काही कायदे आमच्या आतापर्यंत आलेले आहेत ते सगळे या कॉन्स्टिट्यूशनच्या थ्रू आलेले आहेत. इतकी भक्कम कॉन्स्टिट्यूशन आमची जर का आहे, इतकी प्रोग्रेसिव्ह जर का आमची कॉन्स्टिट्यूशन आहे, तर ह्या कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे मला कोणीतरी सांगा ना की ज्या रस्त्यांवरती पुरुष रात्रीच्या वेळेला एकटे सन्मानाने फिरू शकतात, ही ॲश्युरिटी आम्हाला पण द्या ना की आम्ही पण त्याच रस्त्यांवरती एकट्या महिला आम्ही जाऊ शकतो. ही ॲश्युरिटी आम्हाला कोण देऊ शकतो? कॉन्स्टिट्यूशन ही दिली आहे, पण कॉन्स्टिट्यूशन हे सगळं इम्प्लिमेंटेशन कोणाच्या थ्रू करणार आहे? सोसायटीच्या थ्रू करणार. आज सोसायटीमध्ये तुम्ही आम्ही राहतो, मग सोसायटी आणि कॉन्स्टिट्यूशन या दोघांचं इम्प्लिमेंटेशन जर का करायचं असेल तर ते समाजाने केलं पाहिजे. म्हणजे समाजाचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही पितृसत्ताक म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये राहतो आहोत. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जर का तुम्ही रात्रीच्या वेळेला एकटे जाऊ शकता तर मग आम्ही का जाऊ शकत नाही त्या रस्त्याने? कोण ॲश्युअर देईल आम्हाला? कोण ॲश्युरिटी देईल की आम्ही पण एकट्या जाऊ शकतो कुठे पण? फार थोड्या माझ्या भगिनी आहेत की त्या एकट्या जाऊ शकतात, फार थोड्या आमच्या आयकॉन्स आहेत की त्या एकट्या रिप्रेझेंट करू शकतात, पण आम्ही जास्त क्वांटिटी मध्ये कधी जाऊ शकतो का? आम्हाला प्रत्येक ठिकाणी कोणाची तरी टेकू घ्यायची गरज आहे? काहीच गरज नाहीये. ती ओरिजिनल शक्ती, तो कॉन्फिडन्स, ती एलिजिबिलिटी, ती सगळी तुमच्यामध्ये ठासून भरली आहे परमेश्वराने. फक्त ती बाहेर काढण्याची गरज आहे. आणि म्हणून आजचं तुमचं हे इतकं सुंदर असं व्यासपीठ त्याच्यासाठी तुम्ही जे दिलं, मी नेहमीच तुमच्यासाठी प्रेयर करेन की अशाच प्रकारे तुम्ही या सगळ्या सोसायटीतल्या जेवढ्या काही माझ्या महिला भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत जाण्याचा जो तुम्ही प्रयत्न करत आहात, त्या सगळ्या हिच्यामध्ये जात असताना तुम्हाला मी एकच सांगेल, कारण की वेळ मला वाटतं की माझी संपलेली आहे आणि त्या हिच्यामध्ये मी जास्त न बोलता तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही जो काही चांगला कार्यक्रम हा राबवलेला आहे हा तुमचा पुढे पण चालत राहील, पण फक्त सांगत असताना ती अवेअरनेस माझ्या महिला भगिनींमध्ये असणं गरजेचं आहे. कारण की प्रोटेक्टिव्ह राईट्स त्यांच्या ठिकाणी लाईफ मध्ये जर का आम्ही सगळ्या ठिकाणी असू तर त्या ठिकाणी आपली इनर इन्स्पिरेशन कशी वाढेल आणि ही इनर इन्स्पिरेशन आणि सकारात्मक दृष्टिकोनातलं आपलं पाऊल या कायद्यांच्या दृष्टिकोनातनं कसं पडेल आणि सुदृढ समाज, सुदृढ भारत आम्ही बनवण्यामध्ये आमचं योगदान किती चांगलं राहील, किती जास्तीत जास्त राहील याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. एक छोटंसं एक जे आहे की जे महिलांच्या बाबतीमध्ये मला सांगायला आवडेल की हैदराबाद एन्काउंटर जे झालं, त्या हैदराबाद एन्काउंटरमध्ये लोकांनी सेलिब्रेशन केलेलं होतं. ते सेलिब्रेशन करत असताना एक जरी मी ऍडव्होकेट असली ते बरोबर नव्हतं एन्काउंटर, ते कायद्याच्या अगेन्स्ट होतं. कायदा हातात घेऊन एन्काउंटर केलेलं होतं हैदराबाद पोलिसांनी, परंतु तरी पण मी एक लेडी म्हणून, जरी मी लेडी ऍडव्होकेट असले तरी पण मी त्यांना सॅल्यूट करेल, कारण की हैदराबाद एन्काउंटर मध्ये निर्भयासारखं वेटिंग करावं लागलं नाही. जो त्रास निर्भयाचा जो 7 वर्षाचा जो पिरियड होता, मेंटॅलिटी खराब झाली होती तिच्या आईवडिलांची आणि आमची सुद्धा, की त्यांना जस्टिस लवकर मिळत नव्हता. ऑन दी स्पॉट त्यांना जस्टिस मिळाला. पुऱ्या देशाने तो सेलिब्रेट केला. एक लेडी ऍडव्होकेट असून सुद्धा मी त्यांना सॅल्यूट केला, कारण की जी मानसिकता असते त्या आईवडिलांची, ज्या परिस्थितीतनं ते जातात ते त्यांना माहिती असतं की किती दयनीय अवस्था असते, काय म्हणत असतो त्या आईवडिलांचा जीव. आणि म्हणूनच त्यांना आम्ही सेलिब्रेशन करताना आम्ही थँक्स म्हटलं, कारण की लगेच जस्टिस आम्हाला मिळाला.
जस्टिस हा तुम्हाला नेहमीच मिळतो, परंतु जिथे कुठे इनजस्टिस असेल त्या ठिकाणी आम्ही पोहोचू शकतो, हेच आम्हाला याच्यातनं दाखवायचं आहे. एक छोटीशी कविता की जी पिंक पिक्चर मध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आवाजामध्ये म्हटलेली होती, ती आज मला तुम्हाला वाचून दाखवायला आवडेल. ती खूप सुंदर अशी कविता आहे. ती आपल्या सगळ्या महिला भगिनींच्यासाठीच आहे आणि आज या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला सांगायला मला आवडेल. तू खुद की खोज में निकल, तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरी वजूद की समय को भी तलाश है, तू समय को भी तलाश है। जो तुझसे लिपटी बेड़िया, समझना इनको वस्त्र तू, ये बेड़िया पिघाल के बना ले इनको शस्त्र तू, ये बेड़िया पिघाल के बना ले इनको शस्त्र तू। तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरी वजूद की समय को भी तलाश है, तेरी वजूद की समय को भी तलाश है। चरित्र जब पवित्र है, चरित्र जब पवित्र है, तो क्यों है ये दशा तेरी, तो क्यों है ये दशा तेरी, ये पापियों को हक नहीं, ये पापियों को हक नहीं कि ले परीक्षा तेरी, ये पापियों को हक नहीं कि ले परीक्षा तेरी। तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरी वजूद की समय को भी तलाश है, तेरी वजूद की समय को भी तलाश है। जलाकर भस्म कर उसे, जलाकर भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है, जलाकर भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है। तू आरती की लो नहीं, तू आरती की लो नहीं, तू क्रोध की मशाल है, तू आरती की लो नहीं, तू क्रोध की मशाल है। तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है। चुनर उड़ा के ध्वज बना, गगन भी चुनर उड़ा के ध्वज डिस्कनेक्ट झाले होते. तुमचं म्यूट झालेला स्पीकर तेवढं unmute केला करा. केला आलेत ते आता केला मी. नमस्कार, धन्यवाद मॅडम. नाही थांबा थांबा आलेत. हा मॅडम बोला. धन्यवाद मॅडम. खूपच प्रेरणादायी असं तुमचं स्पीच होतं आजचं. आम्हा महिलांसाठी ते खूप सुंदर असं एक चांगलं उदाहरण असं म्हणायला येईल की आजच्या ह्याच्यापासून किती महिलांना ह्याचा फायदा होईल. आपण आपल्या हक्कासाठी लढतोय. तुम्ही म्हणलात अगदी बरोबर आहे. मकरात बसू नका, पण बरोबर चालायला आम्हाला तेवढी तरी संधी द्या महिलांना. महिलांना आपल्या अस्तित्वाची ओळख नक्कीच आज झालेली असेल. मी आजच्या तुमच्या ह्या स्पीचमुळे प्रत्येक महिलांकडून मी बोलते की खूप प्रेरणादायी असं तुमचं भाषण होतं आणि तुम्ही रोटरीमध्ये एवढं सुंदर असं भाषण देऊन तुम्ही सर्वांना प्रेरणा दिला, त्याबद्दल मी तुमच्या मनोमन धन्यवाद मानते मॅडम. धन्यवाद. धन्यवाद मंदाताई. आपल्या डिस्ट्रिक्टचे 3132 चे गव्हर्नर माननीय डॉक्टर ओम प्रकाशजी मोतीपोळे सर आज व्याख्यानाला जॉईन झालेले आहेत. सुरुवातीला थोडा उशीर झाल्यामुळे संपूर्ण व्याख्यान पाटील मॅडम ते अतिशय मन लावून ऐकत होते. तर आणि आपण तर अगदी आपल्या भारतातील कॉन्स्टिट्यूशन नुसार मागच्या इतिहासातील नोंदी आणि महिलांच्या बाबतीत सर्व समावेशक संपूर्ण नागरिक राजकर्ते
हे कसे जागृत झाले आणि उशिरा फक्त चर्चा होत गेली, त्यानंतर कायदे अस्तित्वात आले, कायदे किंवा संविधानामध्ये तशी तरतूद आहे, परंतु अंमलबजावणीला तसा खूप वेळ गेला. तिथपासून अगदी महिलांनी स्वतःचं कर्तव्य, आणि फक्त महिलांनीच नाहीये तर पुरुषांनी पण काय कर्तव्य बजावलं पाहिजे, प्रेरणादायी म्हणण्यापेक्षा की कडकडून जागा करणारं असं आपलं आज व्याख्यान झालं. आणि आपल्या या व्याख्यानातून आम्हा सर्वांना नक्कीच ऊर्जा मिळाली आहे आणि यापुढील आपल्या वैचारिक आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये काय वाटचाल करावी यासाठी निश्चितच आपलं मार्गदर्शन होणार आहे. तर मी ओम सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं मला. थँक्यू नितीन. दीपक बागडे, प्रेरणा मॅडम, आमचे डीजीएन स्वाती हेरकल, त्याचबरोबर फास्ट इनरव्हील चेअर निर्मला सोमाणी, त्याच्यानंतर डायरेक्टर महानंदा सोनटक्के, कीर्ती कांबळे, डॉक्टर माया कुलकर्णी, डॉक्टर सुनील धुमाळ, अनगा बर्डे, आणि या व्याख्यानाला उपस्थित असलेले सर्व आमचे रोटरीचे सर्व सदस्य, ज्योती काथार मॅडम, त्याच्यानंतर डॉक्टर सुचित्रा भालचंद्र. खरं तर भाषण ललिता मॅडमचं संपू नये असंच आम्हाला वाटत होतं. म्हणजे महिलांचं प्रबोधन, खरं तर त्यांना काय म्हणावं, म्हणजे वक्त्या म्हणाव्या, लॉयर म्हणावं, का निरूपणकार म्हणावं, का मोटिवेशनल स्पीकर म्हणावं, अशा प्रकारच्या माझ्या मनामध्ये भावना निर्माण झाली. आणि सुरुवातीला मी स्वाती हेरकलला म्हणत होतो की महिलांचा हक्क, महिलांचा हक्क, त्याच्याही आधी महिलांचं कर्तव्य, महिलांची सामाजिक जाणीव आणि महिलांचं योगदान, अशा प्रकारचं जर थोडंसं विचार व्यक्त केले तर मला थोडं बॅलन्स होईल असं वाटतंय. पण त्याही पुढे जाऊन ललिता मॅडमने विवेकानंदाच्या दोन्ही पंखाला आपल्याला वाणीनं जे बळ दिलं, निश्चितच आजचं व्याख्यान हे चांगलं म्हणण्याच्या पूर्वी किंवा चांगलं म्हणण्याच्या ऐवजी मनामध्ये वादळ निर्माण करणारं होतं, मनामध्ये प्रश्न निर्माण करणारं होतं, प्रत्येकाच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करणारं होतं, अशी माझी भावना झालेली आहे. आणि बदल तेव्हाच होतो जेव्हा मनामध्ये प्रश्न निर्माण होतात, मनामध्ये वादळ निर्माण होतात, माणसं जेव्हा पेटून उठतात. अशा प्रकारच्या मशाली पेटवण्याचं काम ललिता मॅडमनी केलं. ते कायद्याचे अभ्यासक आहेत, कायद्याच्या अभ्यासकाबरोबर काय द्यायचं अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला या ठिकाणी विवेचन केलं, मार्गदर्शन केलं. त्यांचं भाषण हे नेहमी ऐकत राहावं असंच वाटत होतं, संपू नये, त्यांनी समारोपाकडे येऊच नये, अशा प्रकारचं मला असं वाटत होतं. अगदी छान सुरुवातीपासून नितीन कुदळेची प्रस्तावना असेल, स्वातीचं विवेचन असेल, अनगा बर्डेंचा परिचय असेल आणि महानंदा सोनटक्केचा आभार असेल. खरोखरच ही प्रत्येक घटना ही डिस्ट्रिक्ट गव्हर्नर या नात्याने मला खूप समाधान देणारी होती. आणि खरंच म्हणजे एकट्याने काही होत नाही, सोबत सर्वांनी बॅलन्स रित्या आपण काम केलं तर निश्चित आपण जे अपेक्षित ज्या गोष्टी आहेत त्या साध्य करू. म्हणजे आपण हे प्रश्न सगळ्यांना कळतात, हे दोष कुणाचा आहे? न्याय व्यवस्थेचा दोष आहे. हा दोष कुणाचा आहे? हा घटनेचा दोष आहे. दोष कुणाचा आहे? तपास यंत्रणेचा दोष आहे. म्हणजे अशा प्रकारचे अनेक प्रश्न आज माझ्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि मग कधी कधी असं वाटतंय की त्या हैदराबादचं एन्काउंटरचा जो जल्लोष होता, तर मग जाग्यावर न्याय द्यायची प्रक्रिया, जाग्यावर न्याय द्यायची व्यवस्था आज निर्माण होण्याची खरी गरज आहे का? बलात्काराच्या केसेस जर कमी व्हायच्या असतील तर जाग्यावर न्याय द्यायला पाहिजे. अशा अनेक प्रकारच्या मतांतर आहेत. खरोखरच ललिताताई खूप चांगलं मार्गदर्शन आपण केलं. महिला कल भी भारी थी, आज भी भारी है, और पुरुष कल भी आभारी था, आज भी आभारी है. मी डिस्ट्रिक्ट 3132च्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. सहभागी होणाऱ्यांना शुभेच्छा देतो. संयोजकांचं प्रोत्साहन वाढेल. खरोखरच जास्तीत जास्त लोकांपर्यंत नितीन आणि हेरकल मॅडम, मी विनंती करतो की हा जर व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल
आहे आपण आपल्या प्रत्येक प्रेसिडेंटला द्या, त्यांनी त्यांच्या घरी वाजवला पाहिजे, अशा प्रकारची माझी भावना आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. काही प्रश्न घेऊ का ललिता मॅडम? आपली परवानगी असेल तर काही प्रश्न घेता येतील का? सिलेक्टेड प्रश्न घ्या, प्रश्न चॅट बॉक्स मध्ये येऊ द्या, त्यांच्याशी चर्चा करू द्या आणि मग त्या उत्तर देतील चॅट बॉक्स मधून असतील तर. चॅट बॉक्स मध्ये मेजर सगळ्या शुभेच्छा आणि इन्स्पायर्ड झालेले एक्सलंट अशी मेसेजेस आहेत. नाही, आता आवाहन करा, कोणाला विचारायचं असेल तर. मी सर्वांना आवाहन करतो की कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी हँड रेज करावे, म्हणजे त्यांना अनम्यूट करता येईल. सोनल जाजू मॅडम, तुम्ही विचारा काही प्रश्न. गुरु वैद्य सुद्धा विचारू शकतो प्रश्न. तुम्ही अनम्यूट करा आणि विचारा. प्रणव कुलकर्णी, तुम्ही अनम्यूट करता का? प्रणव बोला. हा सर, नमस्कार सगळ्यांनाच. अभिनंदन मला करावंसं वाटतंय की मोस्टली सगळीकडे जेव्हा स्त्री किंवा महिलांचा हक्क ह्या विषयावर बोललं जातं तेव्हा फक्त त्यांच्या हक्कांविषयीच बोललं जातं आणि कर्तव्यांचं फारसं उहापोह होत नाही. माझ्या घरातच 2 वकील आहेत, माझे मिस्टर आणि माझा मुलगाही आता वकील झालाय. आम्ही अनेक जे बघतो डिवोर्सच्या केसेस बघतो, त्याच्यामध्ये पण आता थोडासा हा विषयाला मी महिलांच्या विरुद्ध बोलते असं वाटेल, पण जसं तुम्ही हक्क आणि कर्तव्यांबद्दल बोलला तर ह्या डिवोर्सच्या केसेसमध्ये पण मोस्टली हक्कांसाठी महिला येतात, पण कर्तव्याकडे थोडंसं त्यांचं दुर्लक्ष होतं. मला वाटतं ह्या विषयावर कधीतरी तुम्हाला ऐकायला आम्हाला आवडेल की ह्या संदर्भात की डिवोर्सचे जे केसेस वाढतायत साधारण त्या बाबतीमध्ये. हॅलो. हा बोला मॅडम, येतोय आवाज, बोला. हा पोच ऐकायला आला माझं? हो, आलं. हा, ललिता मॅडम बोलतायत. आपण दिलेली सूचना आपण नोंद करून घेतलेली आहे, निश्चितच याचा विचार करू. अनघा मॅडम, आपण. हॅलो, ऐकायला येतंय? हा, येतं. बोला मॅडम. डिवोर्सच्या बाबतीमध्ये आता जे मॅडम म्हटलं की तुमच्या घरामध्येच 2-2 ऍडव्होकेट आहे, पण आम्ही मोस्टली बघतो की आउट ऑफ कोर्ट जाऊन, म्हणजे कोर्टाच्या बाहेर जाऊन जर आम्हाला ते जास्तीत जास्त सोडायला आवडतं. आणि डिवोर्सचं प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढतं आहे, कारण की आजकालच्या मुलामुलींमध्ये पेशन्स नाहीयेत आणि प्रत्येकाला स्पेस हवी आहे आणि त्यांना असं वाटतं की मी माझ्या स्पेसनी. खरं म्हणजे त्या सगळ्यांचा मूळ तो खूप मोठा वास्ट सब्जेक्ट आहे. त्या सगळ्या याच्यामध्ये जर का मूळ जर आपण बघितलं, कारण की वरवर प्रश्न सॉल्व्ह करून चालत नाही, मूळ जर का आपण बघितलं तर तिच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की आता फक्त सगळ्या फॅमिली जर का बघितलं की हम दो और हमारा एक किंवा हम दो और हमारे दो एवढीच फॅमिली असते आणि त्याच्यामुळे फॅमिली मधले लोक त्यांना ऍडजस्ट करणं, जॉईंट फॅमिलीतली सगळी माणसं एकमेकांना समजून घेण्याची प्रवृत्ती ही आजकाल कुणाचकडे दिसत नाही, कुठेच दिसत नाही. कुटुंब व्यवस्था मुळात ढासळलेली आहे आणि ज्या ठिकाणी कुटुंब व्यवस्था ढासळलेली असेल तर तिथे डिवोर्सचं प्रमाण हे वाढलेलं असेल. तू मी फार विशेष गोष्टी नसतात, छोट्या छोट्या कारणांसाठी डिवोर्स होतात. लॉकडाऊन पिरियड मध्ये सांगायला सुद्धा वाईट वाटतंय की लॉकडाऊन पिरियड मध्ये सगळ्यात जास्त डिवोर्स माझ्याकडे झाले, सगळ्यात जास्त डिवोर्स. आणि ते पण कसे की विदिन 2-3 इयर्स. म्हणजे आता तर तेवढं पण थांबत नाही मुलं मुली, एका वर्षाच्या आत. म्हणजे ऍक्च्युअली कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे की विदिन अ इयर, म्हणजे कमीत कमी 1 वर्ष तरी त्यांच्या मॅरेजला झालं असं पाहिजे, तेवढंही थांबण्याची त्यांना वेळ नसते. तर फटके 15 दिवसात येतात केसेस. तर त्याच्यामुळे इतका त्रास वाढलेला आहे आणि इतकी भयानक विदारकता तिच्यामध्ये आढळून येते. आम्ही या सगळ्या प्रोसेस मधून डेली जातो
दररोज नवीन काहीतरी ऐकायला मिळतं आणि शॉकिंग होतो आम्ही की अरे ही कुटुंब व्यवस्था जर का टिकली नाही तर पुढे जाऊन आम्ही नक्कीच, म्हणजे आता तर झालंच आहे, फॉरेन कंट्री टाईपच आमचं झालंय. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये लोक मुलं मुली राहायला लागले. नंतर त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला एका माणसाला 2-3 लग्न करता येतात असं यांनी सांगितल्यानंतर पायल शर्माच्या केसमध्ये जे जजमेंट आलेलं आहे हैदराबाद हायकोर्टाचं, तर तिच्यामध्ये इतकं विचित्र सगळा प्रकार आहे की त्यातनं इतके सारे प्रॉब्लेम क्रिएट होतात. पण एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. आणि म्हणून न्यायव्यवस्थेवरती, न्यायपालिकेवरती आमचा विश्वास आहे. तिथून जाऊन आम्ही काहीतरी त्याच्यातनं बेस्ट सोल्युशन काढू शकतो. आणि या संदर्भामध्ये जर तुम्ही मला सांगितलं तर मी नक्कीच, मला बोलायला आवडेल. धन्यवाद मॅडम. जी. फक्त 2च प्रश्न आहेत. अनघा मॅडम थोडक्यात विचारा, आपल्याला हो, हो. वेळेचं बंधन आहे. येस येस. ऍक्च्युली ललिता मॅडम, अतिशय प्रभावी आणि परखड मतं मांडली तुम्ही की प्रत्येकाला अगदी विचार करायला लावणाऱ्या या सगळ्या गोष्टी. आपण हा नेहमीच विचार करतो आहोतच. ऍक्च्युली असं मला विचारायचंय की आता इतकं अत्याचाराचं प्रमाण वाढलंय दिवसेंदिवस की याला कायद्याची भीतीच लोकांना राहिलेली नाहीये. मग ती कायद्याची भीती कशी निर्माण होईल यासाठी अति फास्ट असा काहीतरी निर्णय घडला पाहिजे. म्हणजे म्हणूनच हैदराबादच्या लोकांनी कौतुक केलं यासाठीच की पटकन झालं. पण हे असं न होता कायद्याच्या माध्यमातून जर का या कायद्याची भीती समाजाला बसली तर कुठेतरी हे अत्याचाराला आळा बसेल असं मला वाटतं. कारण रोज जेव्हा घटना ऐकतो तेव्हा मन अगदी विषण्ण होऊन जातं की कुठं चाललोय आपण. जी. हॅलो. त्याच्यावरती मला सांगायला आवडेल तुम्हाला की निर्भयाच्या केसमध्ये जर आपण बघितलं तर 2012 नंतर साकेत कोर्टामध्ये जेव्हा पहिल्यांदा केस चालली फास्ट ट्रॅकला, तर त्यावेळेला त्याच्यावर हार्ड अँड फास्ट त्यांनी डेथ सेंटेन्स देऊन टाकलं. त्याच्यानंतर केस मूव्ह झाली दिल्ली हायकोर्टामध्ये. दिल्ली हायकोर्टामध्ये ज्या वेळेला केस गेली त्यांनी पण ते कंटिन्युएशन ठेवलं डेथ सेंटेन्सचं. पण सुप्रीम कोर्टामध्ये ज्या वेळेला केस गेली तर त्यावेळेला सुप्रीम कोर्टाच्या ह्याच्यात ते जे मॅन्युअल आहे, जेलचं जे मॅन्युअल आहे की त्यांनी सायमल्टेनियसली जर का चौघांनी एकाच वेळेला मर्सी पिटिशन दाखल केलं असतं. मी तुम्हाला म्हटलं ना की प्रत्येक ठिकाणी वेअर देअर आर द लॉ देअर आर द लूपहोल्स. हे लूपहोल्स आम्ही अगोदर पॅक केले पाहिजे. आणि जर ते लूपहोल पॅक करायचे असतील तर त्याच्यासाठी पार्लमेंटमध्ये, लेजिस्लेशन मध्ये आम्ही 11% आज आहोत, तर आमची संख्या तिथे वाढली पाहिजे. सुप्रीम कोर्ट जजेस मध्ये लेडी जजेस वाढल्या पाहिजेत. असं नाहीये की तुम्ही पंचायत राजमध्ये 33% रिझर्वेशन दिलं म्हणून महिला खूप मोठ्या पुढे चालल्या गेल्या. नाही, आजही पंचायत राजमध्ये महिला निवडून येतात, त्याची अवेअरनेस त्यांना नसते. त्यांचा नवरा, त्यांची मुलं, त्यांच्या घरातली मोठी माणसं हीच कारभार बघतायत. आजही गावामधली महिला सरपंच फ्लॅग होस्टिंगला खुर्चीवर कसं बसू म्हणून ती खाली बसते आणि दुसरंच कोणीतरी फ्लॅग होस्टिंग करतं. ह्या गोष्टी आम्ही आजही, म्हणजे समाज बदलणं, समाजाचा दृष्टिकोन बदलणं नुसते कायदे करून होणार नाहीयेत, तर आमची आतली इन्स्पिरेशन, आमचा ऍटिट्यूड जो समाजामध्ये आहे, पुरुष प्रधान संस्कृती जी आहे ही कुठेतरी बदलली पाहिजे. आम्ही एकाच वेळेला उडान दोघं पंखांनी केली पाहिजे, ना ते एका पंखांनी. म्हणून विवेकानंदांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं की दोघी पंखांनी जर का उडान केली, दोघांनी रिप्रेझेंटेशन केलं तर आणि तरच तुम्हाला सोशल जस्टिस मिळू शकतं. ते तर कायदे किती पण असू, भीती कोणाच्याच मनात राहिलेली नाही. म्हणून हैदराबाद एन्काउंटर मध्ये जरी मी एक लेडी ॲडव्होकेट असले, जरी मी एक जबाबदार व्यक्ती असले, तरी सुद्धा मी त्यांना सलामी केली, मी त्यांना हॅट्स ऑफ केलं. सगळ्या जगाने ते सेलिब्रेशन केलं, उघड्या डोळ्यांनी आम्ही बघत होतो. पण तो ज्या म्हणजे आनंद होता तो वेगळा होता. पण एक कायदा हातात घेण्याचं काम आम्ही करू शकत नाही. कुठेतरी आम्ही कायद्याचं प्रोटेक्टिव्ह आहोत आणि म्हणून आमची एक भारताचा नागरिक म्हणून जे काही आमची जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडत असताना कायदा कुठेही न मोडता आम्हाला त्या कायद्याच्या चौकटीत, इन द फॉर्म ऑफ लॉ, व्हॉट एव्हर वी डू, वी कॅन गो थ्रू द कॉन्स्टिट्यूशन, वी कॅन गो थ्रू द पार्लमेंट लेजिस्लेशन. या सगळ्या याच्यामध्ये आमची टक्केवारी कशी वाढता येईल. म्हणून महिला उभी आहे, तिला काय मतदान करायचं, काय तेवढी पुरुषच महत्वाचे आहेत हे नाही. पॉलिटिक्समध्ये चांगल्या महिलांनी येणं फार गरजेचं आहे आणि त्या महिलांना पुढे करणं ही प्रत्येक महिलेची सुद्धा तेवढीच मोठी जबाबदारी आहे. कारण राजकारणामध्ये सुद्धा मी आहे, त्याच्यामुळे मी बघितलंय की खूपदा पुरुष लोक मदत करतात पण महिलाच महिलांना मागे खेचतात. ही रियालिटी आहे, ही आम्ही कुठेतरी थांबवली पाहिजे. चालेल.
त्यातूनच काही धन्यवाद. घडलं तर आपल्याला त्याच्यातून पुढे जाता येईल. हा थोडासा लांबचा मार्ग आहे, पण हे 2 मार्ग चालू ठेवले पाहिजेत, की फास्ट काहीतरी निर्णय आणि आपल्या समाजातून स्त्रियांचं जे काही पर्सेंटेज वाढलं गेलं पाहिजे पुढं तेही. पण तो थोडासा लॉंग ट्रॅक आहे, त्यामुळं बघूया आता, लेट अस होप सो. It will take a long time, but it will happen. It will happen. It must be happen. धन्यवाद मॅडम. मी आता या आजच्या दिवसाच्या व्याख्यानाच्या सांगतेकडे वळतोय. मी रोटरीयन सोनल जाजू मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजचं आभार प्रदर्शन करावं. बोला. बोला मॅडम, बोला. जाजू मॅडम बोला. आवाज येत नाही. आवाज येत नाही. आदरणीय मान्यवर, प्रमुख अतिथी व या झूम माध्यमाद्वारे उपस्थित सर्व बंधू भगिनी, नमस्कार, शुभ संध्याकाळ. फुलांचे हार कशाला, आभाराचे भार कशाला, फुलांचे हार कशाला, आभाराचे भार कशाला, नाते जपले हृदयाचे त्या नात्याला दार कशाला, नाते जपले हृदयाचे त्या नात्याला दार कशाला. रोटरी डिस्ट्रिक्ट 3132च्या शारदोत्सवातील दुसऱ्या पुष्पाच्या वक्त्या प्रसिद्ध कायदेतज्ञ ऍडव्होकेट ललिताताई पाटील, आपण आपल्या कार्यव्यस्ततेतून आपला बहुमोल वेळ काढून आम्हास अनमोल असे मार्गदर्शन केलेले आहात. हे असमंत संपूर्णतः सकारात्मक ऊर्जेने भारलेले आहे. यातील सकारात्मक ऊर्जा आपण दररोज भरभरून घ्यावी व आपले जीवन ऊर्जावान बनवावे, हा आपला संदेश आम्ही चिरंतन स्मरणात ठेवू. आपण समाजातील दुर्बळ घटकासाठी केलेले कार्य अद्भुत व लक्षणीय आहे. आपल्या या खरतर प्रवासाचा लेखाजोखा आपण अत्यंत करारीपणे मांडला. आपल्या या अद्भुत कार्यातून आम्हास ही सकारात्मक ऊर्जा प्रेरणादायी ठरणार आहे. आपला प्रत्येक शब्द न शब्द आम्ही काळजीपूर्वक ऐकलेला आहे. या बहुमोल व उपयुक्त अशा मार्गदर्शनाचा फायदा भावी आयुष्यात आम्हाला होणार आहे. भविष्यातही आपले अनमोल असे मार्गदर्शन आम्हास उत्तरोत्तर मिळत राहू, हीच प्रार्थना. ललिताताई, मला यावेळी एवढेच म्हणावेसे वाटते, फुलांनी फुलांचे मन आज पहा जपले, फुलांनी फुलांचे मन आज पहा जपले, अशा मंगल प्रसंगी आभार मानले आपले, अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले. आपल्या रोटरी डिस्ट्रिक्टचे लाडके प्रांतपाल डॉक्टर ओमप्रकाशजी मोती पावले, फर्स्ट लेडी ऍडव्होकेट सविता मोती पावले, आपण हा शारदोत्सव सुरू करू आम्हा महिलांना उत्तम बौद्धिक मेजवानी दिली, त्याबद्दल आपले शतशः आभार. मूल्य आपुल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो, मूल्य आपुल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो, म्हणून आम्ही आपुले मनापासून आभार मानतो, म्हणून आम्ही आपुले मनापासून आभार मानतो. या दुसऱ्या पुष्पात सर्व पीडीजी, डीजीई, पीडीसी निर्मला सोमानी तथा डीजीएन व कार्यक्रम समन्वयक रोटेरियन स्वाती मॅडम आपल्या कार्यबाहुल्यातून या शारदोत्सवास बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल रोटरी डिस्ट्रिक्ट तर्फे आपले सर्वांचे मनस्वी आभार. रोटरी डिस्ट्रिक्ट 3132च्या वुमन एम्पॉवरमेंट एव्हेन्यूच्या डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रोटेरियन महानंदा सोनटक्के व टीम, तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट मधील उपस्थित सर्व क्लब प्रेसिडेंट, सेक्रेटरी, फर्स्ट लेडी अँड उपस्थित महिला वर्ग व सर्व रोटरी मेंबर्सचे मनपूर्वक धन्यवाद. आजच्या या उत्तम अशा व्याख्यानाचे आयोजन केल्याबद्दल रोटरी क्लब जालना रेनबो, रोटरी क्लब वाई, रोटरी क्लब अकलूज यांचे मनपूर्वक धन्यवाद. ऋणी आहोत आम्ही आपुले देते शब्द सुमनांचा उपहार, ऋणी आहोत आम्ही आपुले देते शब्द सुमनांचा उपहार. आपला मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी आज मानते मनापासून आभार, आपला मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी आज मानते मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद ताई.
ओम सर कन्क्लूड करूया. हा यस. येस. आता तू उद्याची अनाउन्समेंट करा. हा, उद्याची अनाउन्समेंट करतो. उद्या संध्याकाळी 5 वाजता पुष्प तिसरं हे गुंफण्यासाठी आपल्या रोटरीच्या पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर मीना पटेल मॅडम आपल्याला सक्सेस स्टोरीज ऑफ माय ग्लोबल ग्रँड वर्ल्ड वाईड या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. तर सर्व क्लबच्या प्रेसिडेंट सेक्रेटरींना मी विनंती करतो की त्यांनी यासाठी जॉईन व्हावं. जास्तीत जास्त ओम सर म्हटल्याप्रमाणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवावा, जेणेकरून त्याचा लाभ आपल्याला घेता येईल. आपल्यासाठी ते अमेरिकेतून व्याख्यानाला उपस्थित राहणार आहेत. हो हो, चालेल. पाटील मॅडम धन्यवाद. हा, स्वाती मॅडम बोला. धन्यवाद पाटील मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. आपण अगदी शॉर्ट वेळेमध्ये कमीत आपण वेळ काढून दिला. सविता भाभींशी बोलणं झालं होतं, त्याप्रमाणे आपला रेफरन्स मिळाला आणि आपण वेळ दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. स्वाती मॅडम, ललिता मॅडमचा एक फिजिकल मीटिंग साठी तुम्ही वेळ आपल्या 3132 साठी राखीव ठेवा. मी बोलतो, घेतो सर, घेतो सर. हा, मी बोलतो. फक्त त्या वकील असल्यामुळे तारीख वाढवून देऊ नये म्हणजे बस. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. मीटिंग मी करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, नितीन सर. धन्यवाद. धन्यवाद. खूपच छान स्पीच झाली. हो हो.